तरुण पिढीसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. नेमका ह्या आयुष्याचा उद्देश काय. एक कलेक्टर जिल्हा सांभाळून टाइमपास करतो, मोदीजी देश सांभाळून टाइमपास करतायत, बुद्ध लेक्चर देऊन टाइमपास करत होते. हे खूप कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण आम्हाला हे म्हणायचं होतं की फार ग्रेट वगैरे असं विशेषतः कोणी करत नाही, कारण आम्हाला वाटतं की दिस लाईफ इज काइंड ऑफ कोइन्सिडन्स. आयुष्याचा अर्थ असा आहे की आपण एवढं सुंदर जग आहे आणि या सुंदर जगामध्ये आपण जन्म घेतलाय आणि त्यातही आपण माणूस म्हणून जन्माला आलो. राणी लक्ष्मीबाई 1857च्या काळामध्ये चमकून गेल्या होत्या. पण सुनीता चव्हाणची एक कविता आहे की चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बुंदेले हरबोले के मुँह हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी वह तो झाशी वाली राणी थी. कीर्ती मिळवणं हा आयुष्याचा उद्देश आहे का. कीर्ती मिळवणं ही खूप गरजेची पण गोष्ट आहे असं मला वाटतं, पण ती कीर्ती कुठल्या पद्धतीने मिळवली पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अशोक खरातच उदाहरण घे की आता त्यांनी पण कीर्ती मिळवलीच की, पण ती कीर्ती कुठल्या माध्यमातून घ्यायची हे ज्याचा त्याचा. इट इज ऑलवेज चॉईस. त्या सगळ्यात मोठी गोष्ट जी वाईट होतीये जगात ते म्हणजे पालकत्व. ॲज अ प्रोजेक्ट म्हणून बघितला पाहिजे खरं तर त्याकडे, की सगळं लक्ष तिथं गेलं पाहिजे. आता मुलांच्यात आणि पालकांच्यात म्हणावं असं कोऑर्डिनेशन होत नाहीये. मध्यंतरी लोकसत्तेला म्हणजे 10वी-12वीची एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट लागल्यावरती मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढायला लागलं. ॲक्च्युली ना 30ल्या 35ल्या महिला, मी ऐकलंय हे कुणाकडून तरी की युजली एकमेकींना चिडवत असतात ब्रेस्ट साईजवरून, मोठा आहे छोटा आहे वगैरे वगैरे, ज्याला मी असं कन्सिडर करतो की बॉडी ऑब्जेक्टिफिकेशन. जरी त्या चिल रिलॅक्समध्ये करत असल्या ना तरी दॅट इज नथिंग बट द बॉडी ऑब्जेक्टिफिकेशन, राईट. तुमच्या मुलांना तुम्ही काय शिकवणार आहे. जात्यात नाही तर सुपात कुठून येणार. हो, स्त्री स्त्रीला कधीच वर जाऊ देत नाहीये बघ. तुला ही गोष्ट म्हणजे आता खरंच आहे, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला तर त्या स्त्रीच्या बांगड्या फोडायला, कपाळावरचं कुंकू पुसायला सगळ्यात जास्त घाई कुणाला असती. स्त्रीला असती. मग यामध्ये पुरुष येतात का बांगड्या फोडा पहिल्या तिच्या. मी मगाशीही सांगितलं की आपलं ज्ञान समुद्रातल्या एका थेंबा एवढं नाही, समुद्रात सुई हरवेल एवढं आपलं ज्ञान आहे. ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची, वेग माझा वायूचा आणि गुर्मी आहे तारुण्याची. हाय ऐश्वर्या. नमस्ते. नमस्कार. हाव आर यू. आय एम फाईन. ग्रेट. युजली ना तरुण पिढीसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. नेमका ह्या आयुष्याचा उद्देश काय. म्हणजे खूप वेळेला म्हणजे मी आणि माझ्या भावानं असं कन्क्लूड केलेलं आहे दिस लाईफ इज टू टाइमपास. म्हणजे हे खूप चिलमध्ये झालं, पण आमचं असं असतं की ओके, एक कलेक्टर जिल्हा सांभाळून टाइमपास करतो, मोदीजी देश सांभाळून टाइमपास करतायत, बुद्ध लेक्चर देऊन टाइमपास करत होते. हे खूप कॉन्ट्रोवर्शियल होईल, पण आम्हाला हे म्हणायचं होतं की फार ग्रेट वगैरे असं विशेषतः कोणी करत नाही, कारण आम्हाला वाटतं की दिस लाईफ इज काइंड ऑफ कोइन्सिडन्स किंवा दिस इज टू टाइमपास म्हणले असं आम्हाला वाटतं. खूप चिलमध्ये रिलॅक्स मध्ये आम्ही असतो. आयुष्य तुझ्या मते व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ आणि खरं याचा सांगू अर्थ का, काय. लाईफ म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुला सांगते, आयुष्याचा अर्थ असा आहे की आपण एवढं सुंदर जग आहे आणि या सुंदर जगामध्ये आपण जन्म घेतलाय आणि त्यातही आपण माणूस म्हणून जन्माला आलोय. म्हणजे हे किती किती महत्त्वाची गोष्ट आहे की एवढ्या सुंदर जगामध्ये आपण जन्म घेतलाय आणि त्यातही माणूस म्हणून जन्म घेतलाय. म्हणजे तू खूप छान म्हणलास की टाइमपास म्हणून आपण आयुष्याला बघतोय. खूप छान, हसत खेळत हे आपण जगलंच पाहिजे, त्यात काहीच वाद नाही. पण खरं सांगू का, आयुष्याचा अर्थ जर मला विचारशील वैयक्तिक, तर एक उदाहरणातून मी तुला सांगते की मध्यंतरी आमची एक व्याख्यानमाला सेरीज चालू होती आणि आमचे महाजन सर म्हणजे यजुर्वेंद्र महाजन सर जळगावचे, दीपस्तंभ फाउंडेशनचे. तर असंच छान हसत खेळत, तुला आता महाजन सरांचा स्वभाव तर माहीतच आहे, खूप छान अगदी ते म्हणजे सगळ्या मुलांच्यात जाणार आणि डायरेक्ट प्रश्न करणार. मग तसाच एका मुलीला प्रश्न केला की तुझं नाव काय. तर ती म्हटली माझं नाव मोहिनी. तर बरं मोहिनी,
तुझ्या आईचं नाव काय? मोहिनी म्हटली माझ्या आईचं नाव सुमन. बरं, सुमनच्या आईचं नाव काय? तर मग मोहिनी म्हटली सुमनच्या आईचं नाव सरुताई, माझी आजी. बरं, पुढचा प्रश्न असा केला सरांनी की सरुताईच्या आईचं नाव काय? आता तिला प्रश्न पडला, एवढं मोठं व्याख्यान मला सिरीजमध्ये एवढे मोठे वाक्य ते बोलवतात आणि हे मला प्रश्न काय विचारतायत. बरं, तुझ्या आजीचं नाव काय? सरुताई म्हटली. बरं, सरुताईच्या आजीचं नाव काय, आईचं नाव काय? तर तिनं थोडंसं अडकळत नाव सांगितलं, पण सांगितलं म्हणजे खापरपंजीचं नाव सांगितलं. त्यानंतर पण प्रश्न केला की बरं तिच्या आईचं नाव काय? आता मात्र तिची गाडी त्या सरुताईच्या आईपाशीच थांबली. तिच्या पुढचा काय तिला सांगताच येईना झाले. मग सरांनी दुसरा प्रश्न असा केला की आता मला सांग, 150 वर्षापूर्वी अशी कोणती एक महिला होती ग की तिनं मुलींनी शिकावं, मुलींनी जगावं, मुलींनी शिक्षणासाठी झटावं, स्वतःसाठी स्वातंत्र्य व्हावं, यासाठी अंगावरती शेण चिखल घेतले, अहोरात्र कष्ट केलं, इंग्रजांच्या आव्हानांना त्या सामोरे गेल्या. अशी कोणती महिला होती? तिनं क्षणाचाही विचार न करता चटकन सांगितलं की सावित्रीबाई फुले. बरं, ती नुसतं सावित्रीबाई फुले म्हणून पण शांत बसली नाही. तिनं दुसरं उत्तर, तिला 10 मिनिटं जरी सावित्रीबाई फुलेंबद्दल बोलायला सांगितलं असतं तरी ती मुलगी बोलली असती. म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्या जीवनाचं सार आहे आणि आयुष्याचा अर्थ काय किंवा आयुष्याकडं तू कसं बघणार असं जर मला तू प्रश्न केलास, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आयुष्याचं उत्तर आहे. कारण आपण असं जगायला पाहिजे. मला सांग, आपल्या घरातल्या आपल्या खापरपंजीच्या आईचं नाव, खापरपंजीचं नाव आपल्याला माहीत नाही, पण त्याच काळातल्या कोण कुठल्या सावित्रीबाई, कोण कुठल्या राणी लक्ष्मीबाई, अहिल्यामाता, दुनियेचा संबंध नाही. मला सांग आपला आणि त्यांचा काय संबंध तसं म्हटलं तर. पण त्यांचं फक्त नावच नाही, त्यांच्यावरती आपण 10 मिनिटं बोलू शकतो म्हटलं तर. म्हणजे माझ्या आयुष्यातनं मला हे शिकायचं आहे की मी माझ्या जगल्यानंतर सुद्धा इतरांसाठी शिल्लक राहिली पाहिजे. इट इज ऑलवेज चॉईस, ती तुझी चॉईस आहे. पण मी माझ्या आयुष्याकडे असं बघते की मी जगल्यानंतर सुद्धा इतरांसाठी पुरून उरली पाहिजे. जसं की सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाईंची एक कविता आहे बघ सुनीता चव्हाणची, की राणी लक्ष्मीबाई 1857च्या काळामध्ये चमकून गेल्या होत्या. पण सुनीता चव्हाणची एक कविता आहे की चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बूंदेले हरबोले के मुँह हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी वह तो झाशीवाली राणी थी. म्हणजे त्यांनी काय ठरवलंय की मला जगून सुद्धा इतरांसाठी उरायचं आहे. आणि आपण म्हणतोच मरावे परी कीर्तिरूपी उरावे, म्हणजे हे फक्त बोलण्यासाठी नाही, पण मी माझ्या आयुष्याकडे असं बघते. ओके, सो काइंड ऑफ आपण असं म्हणूयात का की म्हणजे अगेन आय डोंट वॉन्ट टू मेक दॅट कॉन्ट्राडिक्टरी, पण कीर्ती मिळणं ही गोष्ट बाय प्रोडक्ट असू शकते. म्हणजे इट्स नॉट अ फर्स्ट प्रोडक्ट. सावित्रीबाईंनी ते काम केलं, त्यांना माहितीही नसेल की काय त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे किंवा वगैरे. शी जस्ट गॉट इन टू दॅट कम्प्लिटली आणि इमर्स. त्यांनी खूप ते छान काम केलं. सो ॲट द एंड कीर्ती मिळवणं हा आयुष्याचा उद्देश आहे का? खरं सांगू का, आत्ता अशी कंडिशन झाल्या, अन्न वस्त्र निवारा याबरोबर स्वतःची ओळख निर्माण करणं ही खूप महत्त्वाची गरज बनली आहे. म्हणजे खरंच मला विचारशील तर मी हे सांगते. आणि हे कशासाठी? स्वतःची ओळख म्हणजे काय? तू काय आहेस, तू घरी काय खातोस हे कोण तुला विचारणार नाहीये, तू काय करतोस कोण तुला विचारणार नाहीये, पण तुझी स्वतःची काय ओळख आहे. आणि ती ओळख निर्माण करण्यासाठी आत्ता अलीकडं सोशल मीडियासारखी माध्यमं आलेत. मी खूप छान सोशल मीडिया माध्यम मानते बरं का, खरंच मानते. ही माध्यम आहेत स्वतःची वेगळी, त्यामुळे कीर्ती मिळवणं ही खूप गरजेची पण गोष्ट आहे असं मला वाटतं. पण ती कीर्ती कुठल्या पद्धतीने मिळवली पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दॅट्स ग्रेट. आता कीर्ती मिळवली तर बघ की अशोक खरातच उदाहरण घे की, आता त्यांनी पण कीर्ती मिळवलीच की, पण ती कीर्ती कुठल्या माध्यमातून घ्यायची हे ज्याचा त्याचा. इट इज ऑलवेज चॉईस. ओके, आपली ओळख निर्माण करणं किंवा आयडेंटिटी निर्माण करणं हे का गरजेचं आहे? म्हणजे वाय इज दॅट व्हेरी इम्पॉर्टंट राईट नाव, किंवा कधीही एकूण काळामध्ये ओळख निर्माण करणं का गरजेचं असतं अकॉर्डिंग टू यू? सगळ्यात महत्त्वाचं मला ओळख निर्माण का करायची वाटते, कारण आई वडिलांना मी पहिली प्रायोरिटी देते. कारण स्वतःची ओळख निर्माण करणं हे खूप गरजेचं आहे. पण
म्हणजे माझं जरी वैयक्तिक विचारशील तर माझ्या आईवडिलांनी लहानपणापासून इतकं कष्ट घेतलंय म्हणजे लहानाचं मोठं करायचं, इथंपर्यंत त्यांनी शिकवलं. आणि म्हणजे खूप छान वाटतं की आता कुठेही बाहेर असं म्हणजे मी बऱ्यापैकी सोशली टच फार असते, कुठंही बाहेर गेलं की मला माझ्या वडिलांना माझ्या नावानं ओळखायला लागलेत अलीकडं. म्हणजे मी पूर्णतः परिपूर्ण आहे असं तुला कधीच म्हणणार नाही, कारण अजून मला खूप शिकायचं आहे. कारण माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात की माणूस हा नेहमी माणसाला आणि खरंच विद्यार्थी म्हणून राहिलं पाहिजे. म्हणजे मीही तेच म्हणते की मी परिपूर्ण अजिबात नाही आहे, पण मी आत्ता शून्यातून माझं विश्व निर्माण करते. माझी जी स्वप्न आहे ती मी पूर्ण करण्याच्या म्हणजे थोडक्यात विकसनशीलच्या मार्गावरती आहे, म्हणजे मी प्रगतीच्या मार्गावरती आहे. आणि हे करताना जेव्हा बाहेर आता कुठंही गेलं की माझ्या वडिलांना जेव्हा असं माझ्या नावाने ओळखलं जातं, ही ऐश्वर्या पाटणकरचे वडील, तेव्हा मला खूप अभिमान वाटतो. आणि यासाठी मी असं म्हणते की स्वतःची ओळख निर्माण करणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की एखाद्या मुलापेक्षा मुलीला ती जास्त करणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. हो, कारण एकूण पॅट्रिआर्कीनं ती ओळख निर्माण करणं काय त्याला म्हणू शकतो मज्जाव घातला होता. दे हॅव जस्ट गॉट इन टू लॉट मेनी रिस्ट्रिक्शन्स रिगार्डिंग टू दी. तुम्ही शिकायचं नाही आहे, हे करायचं नाही आहे, ते करायचं नाही आहे. आत्ताच्या काळात ती खूप जास्त मोठी गरज होऊन बसली. याबद्दल काय मत आहे? गरज होऊन खरंच बसलेली आहे. कारण आत्ताच्या मुलींना म्हणजे खरंच आत्ता आपण शहरी भागात राहतोय म्हणून आपल्याला ह्या गोष्टीची जास्त म्हणजे काही गोष्टी जाणवत नाही आहेत. पण आजही ग्रामीण भागात जर विचार केला तर खरंच स्त्रिया म्हणाव्या इतक्या स्वावलंबी नाही आहेत. आजही स्त्रियांना दुसऱ्यांवरती म्हणण्यापेक्षा आपल्या नवऱ्यावरती अवलंबून राहावं लागतंय. स्त्रियांनी किमान आपल्या गरजेपुरतं शिकलं पाहिजे. आणि शिकणं म्हणण्यापेक्षा त्यांनी पहिल्यापासनं त्या स्त्रीला आरेला कार म्हणण्या इतकी धमक तिच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. कुणी आरं म्हटलं तर तिला कार्य म्हणण्याची धमक निर्माण झालीच पाहिजे. आणि मला असं वाटतं की खरंच आता आपण जे बघ 21व्या शतकात जगतोय, आधुनिक युगाची कास धरतोय 21व्या शतकात, पण तरीही ना अलीकडं तू ग्रामीण भागाकडे गेलास ना तर हा शब्द ग्रामीण किंवा शहरी भागात सुद्धा आम्ही काय हातात बांगड्या घातल्यात का हा शब्द आपल्याला ऐकायला मिळला जातो. पुरुष मंडळी हा शब्द वापरतात, म्हणजे सगळेच पुरुष असं म्हणतात असं मी म्हणत नाहीये, पण काही म्हणतात. तर त्या पुरुषांना मला हे उत्तर द्यायचं आहे की याच बांगड्या घातलेल्या हातांनी 1971 मध्ये बांगला युद्धामध्ये कितीतरी पाकिस्तानी सैन्यांना धुडकावून लावलं होतं आणि गुंगी चिडिया म्हटलं होतं इंदिरा गांधींना, माहीत असेल तुला, 1971च्या युद्धात. म्हणजे मला हे त्यांना सांगायचं आहे की तुम्ही हे पुरुषांच्या मनावरती बिंबवा की बांगड्या हा संस्कृतीचा भाग आहे, तो दुर्बलपणाचा घटक नाहीये. हे स्त्रियांनी आणि हे कोण करणार आहे? एक स्त्रीला वर काढू शकते. आणि हे प्रत्येक स्त्रीनं जेव्हा मनामध्ये आणलं ना, आणि प्रत्येकांना असं वाटतं की स्त्रियांनी नोकरी करणं म्हणजे स्वावलंबी नाही किंवा स्वतःसाठी पैसे कमवणं म्हणजे स्वावलंबी होणं नाही. स्त्रीला नोकरी का करावीशी वाटते हेही कुठंतरी समजून घेतलं पाहिजे. मला सांग, जेव्हा एखादी स्त्री शिक्षण पूर्ण होतं त्या स्त्रीचं आणि लग्न झाल्यानंतर नवरा तिला म्हणतो की नाही आता कामावरती नोकरी करायची गरज नाही, आम्ही काय तुला कमी पडून देतोय का? पण दुसऱ्या गोष्टीचा विचार केला तर तेव्हा त्या स्त्रीच्या पुढं खरा प्रश्न निर्माण होतो की तिला अख्ख्या दिवसाचा वेळ म्हणजे तिला किती मोठा वाटतो की एवढ्या दिवसात मी काय करू शकते आता. म्हणजे मुळात लोकांना हेच समजत नाही की स्त्रीला नोकरीची गरज का महत्त्वाची वाटते. तिचं वेगळेपण, तिला स्वतंत्र जगायला आवडत असेल, ह्यासाठी कदाचित तिला नोकरी घ्यावीशी वाटत असेल, असं मला वाटतं थोडक्यात. ग्रेट. काही काळापासून ना मी पॉलिटिक्स फॉलो करतो, स्पेशली महाराष्ट्राचं, तरी युजली भारतातच करतो. पण पॉलिटिकल रॅलीजमधल्या स्पीचेसमध्ये ना काही पॉलिटिकल पार्टीजचे लीडर्स एक वाक्य वापरतात, प्रत्येक वेळी खटकत असतं. मला असं का नाही वाटत आहे की त्या स्टेजवरती बसलेल्या स्त्रियांनी तरी तिथं त्यांना जाऊन सांगावं हे नका बोलू, मर्द असाल तर या, मर्द असाल तर तुम्ही पुढं समोर याल, मर्द असाल तर हे कराल. मला हे वाटतं की तुम्ही स्त्रियांना ते वाक्य म्हणून कमी लेखताय. ॲक्च्युली ज्या पॉलिटिकल पार्टीमध्ये तुम्ही आहात त्यातल्या स्त्रियांनी तरी त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा हे नको म्हणू, दिस इज अ बिगेस्ट डिसरिस्पेक्ट ऑफ अ वुमन. जरी पॉलिटिकल म्हणशील तर मला असं वाटतं की तू कर मारल्यासारखं, मी करतो रडल्यासारखं. आय डोंट नो, पण हे पब्लिकली बोलणं की मर्द असाल तर याल,
काय भाषा झाली आहे ही. म्हणजे तुम्ही मर्द म्हणून एका स्त्रीला एकतर नावं ठेवतायच, तुम्ही त्याला खालचं दाखवताय, तिचा डिसरिस्पेक्ट करताय सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि वीक समजताय. सो आय डोंट नो, पीपल मे कम टू नो हे मी काय म्हणतोय. दाखवण्यापुरतं मर्यादित आहे, पण खरंच म्हटलं तर आज स्त्री म्हणावी इतकी स्वातंत्र्य नाहीये. तुला माहितीये का, मी मध्यंतरी एका व्याख्यानामध्ये सांगितलं होतं की पोपट पिंजऱ्याचं उदाहरण दिलंय. एक पोपट पिंजऱ्याचं उदाहरण मी तुला सांगते की असं सांगितलंय की तुमचा पिंजरा मोठा असेल कदाचित, पण त्याचं कुलूप अजूनही पुरुषांकडे आहे. म्हणजे तुला थोडक्यात सांगते की आज स्त्रियांना ना, तुला स्वातंत्र्य आहे, तू घे. एक कविता आहे बघ माझी यूट्यूब चॅनलवरती माझ्या, तुम्ही बघू शकता. देने वाले आखिर तुम होते कौन हो. म्हणजे त्या स्त्रीला ना, आता मला सांग, देने वाले आखिर तुम होते कोण, म्हणजे त्या स्त्रीला असं तिच्या मनावरती बिंबवलंय की ही जी सगळं तुला मी दिलंय ना, ही सगळं माझ्यामुळेच तुला मिळालंय. म्हणजे तू काय होतीस काय नाही माहित नाही, पण हे जे सगळं तुला स्वातंत्र्य म्हण, हे जे सगळं काय आहे ते मी माझ्यामुळे तुला. आणि स्त्रिया पण कुठंतरी हे विसरायला लागल्यात. म्हणजे मला असं वाटतं की यामध्ये स्त्रिया सुद्धा तितक्याच कारणीभूत आहेत. का स्त्रिया बळी पडतायत या गोष्टींना? आता कितीतरी घटनांना आपण सामोरे जातोय. मला वाटतं की स्त्रियांनी हा बदल स्वतःहून केला पाहिजे. जर स्त्रिया, मी तुला मगाशी म्हणले, आरेला कारं म्हणण्याची हिंमत जर स्त्रीमध्ये नसेल ना, तर मग काहीच उपयोग होणार नाही. आणि हा बदल मग शून्य आहे. काहीच बदल, कागदोपात्री हे बदल. तुला मी पोपट पिंजऱ्याचं उदाहरण आता देता राहिले. म्हणजे काय केलंय अलीकडं स्त्रियांना, आम्ही तुमच्यासाठी किती काय काय केलंय, आम्ही तुमच्यासाठी हे योजना काढल्यात, त्या योजना काढल्यात. आणि ना त्या तुला खरोखर सांगते, एक पिंजरा आहे स्त्री म्हणजे ना, त्या स्त्रीला एका पिंजऱ्यामध्येच अजून पण ठेवलंय. तुम्ही फक्त काय करताय, त्या पिंजऱ्याचा आकार वाढवताय, त्या पिंजऱ्याचा आकार वाढवताय. पण खरंच सांगते मी, त्या पिंजऱ्याची चावी अजूनही पुरुष प्रधान मंडळींकडे आहे. मग तुम्ही आम्हाला का भासवताय की कदाचित, आणि कुणीतरी म्हटलंय कदाचित तुमचा पिंजरा असेलही मोठा, कदाचित तुमचा पिंजरा असेलही मोठा, पण भविष्यात त्याची चावी आमच्या ताब्यात येईल याची शाश्वती खरंच नाहीये. म्हणजे मला मनापासून असं वाटतं. ग्रेट. नवरा म्हणतो युजली की मी तिला जॉब करायला दिलाय, मी अलाव केलंय तिला हे तेच करायला. म्हटलं की त्याने उपकार केलेले नाहीये. म्हणजे मला हे प्रश्न आहे की त्या बाईने विचारलं पाहिजे, अलाव करणारा तो आहेस कोण? हू द हेल आर यू? कारण बाय बर्थ मला राईट मिळालेत. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गिव्ज मी द राईट. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या बर्थ राईटच्या गोष्टी आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत की मी जॉब करू शकते, मला विचार स्वातंत्र्य आहे. सो अलाव करणारा तू आहेस कोण? हू द हेल आर यू? हा प्रश्न खरं तर विचारला पाहिजे जो कार्य केस ना. म्हणजे तुला खरं सांगते, आताच्या स्त्रियांना ना, पुरुष म्हणजे कसं, मी तुला आता ती कविता, आता मला त्यातल्या काही चोळी आठवत आहेत. देने वाले आखिर तुम होते कौन हो, कौन हो तुम जिसकी इजाजत बाय डिफॉल्ट लेनी चाहिए. म्हणजे लगेच आता मला सांग, एखाद्या मुलीचं लग्न झालं, अगोदर ती कधीच कुणाला काही विचारायची नाही, पण गावी जाताना तिला नवऱ्याला विचारावं लागतं. आता मग तो तिला नवरा, म्हणजे माझा नवरा किती ग्रेट आहे, ह्या मुलींच्या मनावरती कसा परिणाम होतो. ठीक आहे, बांगड्या घातल्या नाहीस तर नाही काय, ठीक आहे, बांगड्या नाही घातल्यास तरी चालेल, पण थोडासा ओढणीचा ड्रेस घाल. म्हणजे काय, तू हे कर. आणि मग मुलगी काय म्हणते माहिती, मेरा हस्बंड इतना अच्छा है, कभी कभी डिनर टेबल पर बोलने का हक भी देता है. म्हणजे ते कभी कभी डिनर टेबल पर बोलने का हक भी देता है, कभी कभी वाईट. म्हणजे इतकं वाईट गोष्ट आहे हे, सिरियसली. कभी कभी रस्म. आणि ती स्त्री अशी म्हणते की म्हणजे मला खरंच, मला आरती म्हणायला येत नाही, मला स्वयंपाक करायला येत नाही, मला साडी घालायला आवडत नाही, पण संस्कारांचा अर्थ मला कळतो ना. आता मला सांग, एखाद्या स्त्रीला घरी स्वयंपाक येत नसेल, डायरेक्ट तिच्या आई आणि वडिलांवरती बोललं जातं, हेच का तुझ्या आईचे संस्कार. म्हणजे ती काय म्हणतीये, मेरे रस्म और श्रृंगार मेरे संस्कारों से मत जोडना, मैं ऐसी हूँ, बाकी तुम संभाल लेना, मैं मेरा देख लूंगी. म्हणजे खरंच स्त्रीनं खरंच हे, आणि कदाचित ना त्या पुरुषानं स्त्रीच्या मनावरती असं बिंबवून ठेवलं की ती स्वतः विसरूनच जाती. आता मला सांग, उद्या माझं लग्न झालं, मी माझे राईट्स सगळे नवऱ्याकडे देणार, माझा नवरा मला असं सांगणार, असं बघ, मी स्वातंत्र्य आहे, पण तरीही माझ्या मनावरती ते बिंबूनच गेलंय की काही गोष्टी मला करायच्या असतील तर मी परमिशन घेणार, मला काय करायचं असेल, मला कुठं जायचं असेल तर मी परमिशन घेणार. मग हे कितपत योग्य आहे? कधी कधी मग मला सांग, आता समानतेचा डंका आपण वाजवतोय, स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता. मग एखाद्या दिवशी नवऱ्यानं घरामध्ये जेवण बनवलं आठवड्यातनं एकदा, तर मग त्याला बेस्ट हजबंडची ट्रॉफी दिली पाहिजे का?
आणि मग त्याचा पण किती दंगा असतो नाही बाई. आणि मग अरे तुला खरंच सांगते गंमत म्हणून, तू जो म्हणतोयस की नाही आता की खरंच पुरुष असे वागतात का, स्त्रिया पण कारणीभूत आहेत. मला सांग, आता या आपल्या ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये पुरुषांनी काहीतरी असं वेगळं काम, आता स्वयंपाक केला नाही माझा नवरा, आता विचार कर एखाद्या मुलगीचं लग्न झालं आणि परत ती माहेरी आली थोड्या दिवसांनी, काय ग कसं आहे तुझं सासर, तर मग ती मुलगी म्हणणार इतकं छान, अगदी कोऱ्या कागदावरती लिहून मी दिलं तसं मला सासर मिळेल, खूप छान, मला खूप स्वातंत्र्य आहे, मला सांगितलंय तुला जिथं जायचं आहे तिथं तू जा, जिथं नोकरी करायची तिथं कर, तुला जे तुला जी कपडे घालायचे ते घाल, जे शिकायचे ते शिक. पण ती स्त्री ना हे विसरूनच जाते की हे सगळं माझंच होतं, मला हेच माझेच अधिकार मला परत देणारा हा कोण. म्हणून मी म्हणाले ना, देने वाले आखिर तुम होते कौन हो तुम जिसकी इजाजत बाय डिफॉल्ट लेनी चाहिए. म्हणजे किती चुकीचं आहे. म्हणजे स्त्रियाही याला कारणीभूत आहेत. स्वातंत्र्य आहे निमित्त सर, ते दाखवतायत लोक की आम्ही तुला देतोय, बाय डिफॉल्ट इट्स युअर फंडामेंटल राईट दॅट यू हॅव फ्रीडम, यू नीड टू एन्जॉय इट, यू नीड टू क्लेम दॅट ज्या वेळी गरज पडेल त्यावेळी. हे जग आत्ता जवळजवळ इन्फ्लुएन्सर्सचं आहे, जे इन्फ्लुएन्सर्स लाईक दॅट, सोशल मीडिया सगळीकडून वगैरे, ज्याला आपण काही काळापूर्वी आदर्श किंवा असं म्हणायचो की ओके प्रभावशाली व्यक्तिमत्व वगैरे असं म्हणायचो की आपल्यावरती प्रभाव आहे. आत्ता तो असा शब्द हे झाला आहे, दॅट्स इट्स लाईक अ कर्स, ते एखाद्या शिवीप्रमाण झालं आहे. जर एखादा म्हटलं आय एम इन्फ्लुएन्सर तर म्हणतात ई गॉन, सो चुकीचं आहे ते. पण युजली ना प्रभाव आपल्यावरती आयुष्यात लोकांचा असतो. सो तुझ्यावरती कुणाकुणाचा प्रभाव आहे आयुष्यामध्ये आणि जे तू करतेस त्याच्यावरती सुद्धा एकूण गोष्टींमध्ये. सो प्लीज. खरं सांगू का, प्रभाव म्हटलं तर माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जी जी माणसं आली, जी जी पुस्तकं मिळाली, ते माझे गुरु बनले. त्यांचा माझ्यावरती सगळ्यात पहिला प्रभाव माझ्यावरती माझ्या आईवडिलांचा होता. कारण त्यांच्यामुळं, आईमुळं मला हे जग पाहता आलं पहिली गोष्ट, आणि आईच्या संस्कारांमुळे आज मी इथं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर शाळेपासूनच माझे शिक्षक असतील, त्यानंतर जेव्हा मी महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये प्रवेश केला तेव्हा माझे कॉलेजमधली शिक्षिका असतील, बरेच पुस्तकं आहेत. म्हणजे मला पुस्तकं वाचनाची पहिल्यापासूनच फार आवड आहे. मला बरेच जण, आता मी कधी व्याख्यानाला वगैरे गेली की तुझा गुरु कोण असं विचारलं जातं, कारण एवढं छान. तर मी सांगते की बाबा हां, आता एक पुस्तक सांगायचं झालं तर संन्याशी ज्याने आपली संपत्ती विकली, रॉबिन शर्मांचं पुस्तक आहे, खूप सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकातली एक एक ओळ अशी आहे की ते पुस्तक वाचल्यानंतर मनावरती इतका परिणाम होतो. मग मला सांग, आपले गुरु हा फक्त माणूसच असावा, म्हणजे व्यक्ती असावी असं नाही, आभासी गुरु सुद्धा असू शकतात. त्यामुळे पुस्तकातली एखादी वाचलेली ओळ सुद्धा. आणि तुला खरं सांगायचं झालं तर ना, आत्ता मी इथं आहे ते फक्त माझ्या, म्हणजे इथं आहे अजून मला खूप मोठ्या, कारण मी कधी कुठं म्हणजे आता एखादा लहानपणापासून मला ती वक्तृत्व स्पर्धेत गेलं की प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक हा माझ्याच वाट्याला असायचा. म्हणजे मला इतकं कधी कधी आश्चर्य वाटायचं की एखाद्या ठिकाणी आता माझं ग्राउंड लेवलवरती सिलेक्शन झाल्यावरती सातारला वक्तृत्व स्पर्धेला जावं लागायचं, राज्यस्तरीय किंवा जिथं मी जायचे. आता बऱ्यापैकी कॉमन 1-2-3 वर्षात असे कॉमन वक्ते तयारच झालेले असायचे. मी जेव्हा साताऱ्यात वक्तृत्व स्पर्धेला जायची, राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय, तेव्हा इतर माझ्याबरोबर जे झाला आता ऐश्वर्या आली म्हणजे कुठला आता आमचा नंबर गेला. म्हणजे मला आत्ता त्या गोष्टी जाणवायला लागल्या की किती छान माझ्या वाटेला या गोष्टी आल्या. त्यामुळं जेव्हा मी कॉलेजमध्ये होते, माझ्या शिक्षकांनी मला खूप म्हणजे खूप सहकार्य केलं. मला आयुष्यभर म्हणजे जिथं जिथं मी जाईल तिथं त्यांनी माझ्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली. आणि आत्ता इथे येण्याला सुद्धा माझ्या शिक्षकांची, म्हणजे जे आता मी किती माझ्या हाताच्या पायाच्या कुठल्याच बोटावरती मोजता येणार नाहीत इतकी अगणित शिक्षकं माझ्या आयुष्यात आली, ज्यांनी माझा खूप खूप छान विचार केला. अजूनही रिटायर झालेली शिक्षक असतील, सगळी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. खूप छान, अगदी लेक आणि वडिलाचं जसं नातं असतं तसं. आणि मला जेव्हा विजय दिवस समारोह समिती कराडमधला पुरस्कार दिला होता आदर्श विद्यार्थिनीचा, तेव्हापासून मी त्या समितीमध्ये जॉईंड आहे. त्या समितीतली सगळी शिक्षक लोक असतील, सगळे आर्मी रिटायर्ड लोक असतील, त्या लोकांनी मला इतकं छान छान व्यासपीठ मिळवून दिलं. जिथं जाईल तिथं ते माझी आठवण काढतात, मला त्या व्यासपीठावरती घेऊन जातात. म्हणजे मला
जिथं जाईल तिथं शिक्षकांची आठवण येते. आणि मात्र हेही की जेव्हा मी एखादा म्हणजे माझा कुठं प्रथम क्रमांक आला, जिथं मला एखादा पुरस्कार मिळाला, तेव्हा कौतुकाची थाप तर द्यायचीच माझे शिक्षक. पण त्याबरोबर एक दिनकर कुटे सर म्हणून आमचे सर होते, आता ते नाही आहेत आपल्यात, तर त्या सरांनी मला एक वाक्य सांगितलं होतं की ऐश्वर्या, ज्यांचं स्वप्न माउंट एव्हरेस्ट जिंकण्याचं आहे ना, त्यांनी छोट्या मोठ्या टेकड्या जिंकल्याचा मोह कधी बाळगायचा नसतो. आणि खरंच मी तुला सुरुवातीला पण म्हटले की अजून मला खूप मोठं व्हायचं आहे, हे मी आपली सुरुवात आहे, फक्त अजून खूप मोठं व्हायचं आहे. म्हणजे माझं स्वप्न माउंट एव्हरेस्ट जिंकण्याचं आहे, त्यामुळे छोट्या मोठ्या टेकड्या जिंकल्याचा मोह जर मी तेव्हापासून बाळगत आली असती तर कदाचित अजून मी माउंट एव्हरेस्टच्या मार्गाकडं निघालीच नसती, मी तिथंच स्टॉप केलं असतं. म्हणून आयुष्यात गुरूंना खूप महत्त्व द्यायचं. जेव्हा माझा हा पुरस्कार मला आदर्श विद्यार्थिनीचा देण्यात आला होता, तेव्हा मला शाळेमध्ये माझ्या शिक्षकांनी सत्कारासाठी बोलवलं होतं. मला खूप छान वाटलं. म्हणजे तुला पण ही गोष्ट जाणवत असेल की शाळा सोडल्यानंतर आपण आपल्या शाळेला कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरणार नाही. कारण त्या शाळेमध्ये आपलं बालपण गेलं, आपण लहानाचं मोठं झालो, पण आपली शाळा आपल्याला विसरणार नाही. यापेक्षा मोठा सुखद धक्का कुठला असू शकतो? शाळा आपल्याला जर विसरत नसेल, शाळा आपली आठवण काढत असेल. म्हणजे मी त्या शाळेमध्ये सुरवंट बनून गेले होते, पण त्या सुरवंटाचं फुलपाखरू त्या शाळेनं केलं. इतकं सुंदर माझं म्हणजे माझ्या आयुष्यात गुरु आई वडिलांनंतर गुरु आणि पुस्तकं याशिवाय कुणाचाच प्रभाव नाही आहे. ॲक्च्युली आपण रिसेंटली भेटलो, ते पण मागच्या रविवारी हो. 12 एप्रिलला साहित्य संमेलनाची जी संमेलन. त्यांचा कार्यक्रम होता आणि त्याची जी पूर्व तयारीची मीटिंग होती त्याच्यामध्ये. तर वाचनाबद्दल मला हे विचारायचं आहे. आत्ता काही रिपोर्ट्स आहेत ते असं म्हणतायत की ॲव्हरेज रीडर आहे ना भारतातला, त्याचं टाईम स्पॅन कमी व्हायला लागलं आहे. त्याच्या सबस्टिट्यूशन झाले आहेत, म्हणजे नेटफ्लिक्स आलं आहे, सोशल मीडिया आली, ह्या सगळ्या गोष्टी आल्यात. म्हणजे लोक वाचन आणि त्याचा वेळ हा ह्या सगळ्या गोष्टींसाठी, वेब सिरीज, मूवीज, सोशल मीडिया ही तर सबस्टिट्यूट करायला लागलेत ते. सो वाचन का गरजेचं आहे, पुस्तकांचं काय महत्त्व आहे आयुष्यामध्ये, आणि एकूण हां तुझ्या आवडीची 2-3-4 पुस्तकं सांग, रेकमेंड कर. अगोदर पुस्तकं सांगते. पहिलं पुस्तक रॉबिन शर्मा यांचं संन्याशी ज्याने आपली संपत्ती विकली. दुसरं पुस्तक आहे वाईज अँड अदरवाईज, सुधा मूर्तींचं पुस्तक आहे. तिसरं पुस्तक आहे बराक ओबामांचं आहे, ड्रीम्स फ्रॉम माय फादर. ओके, इतकी सुंदर पुस्तकं, म्हणजे अशी भरपूर पुस्तकं आहेत, पण मी तुला 2-3 पुस्तकं सांगते. तुझं आवडते पण हे 3च आहेत का? हो, सगळ्यात पहिलं आवडीचं, पहिली प्रायोरिटी मी देते ते म्हणजे रॉबिन शर्मांचं पुस्तक संन्याशी ज्याने आपली संपत्ती विकली. हे त्यांचं हे पण वाचलंयस का, हू विल क्राय व्हेन यू डाय? ते मी वाचायला घेतलंय आता ऍक्च्युली. ग्रेट. हां, तर वाचन आयुष्यात का महत्वाचं आहे? आपण हे सगळं ऐकलंय, वाचाल तर वाचाल. आणि तुला हे पण माहीत असेल की आपल्याला 4थीपासनं 3रीपासनं निबंध असायचे बघ, वाचनावरनं निबंध, माझे आवडते पुस्तक, वाचनवरनं मला म्हणजे माझा आवडता ग्रंथ हेच गुरु, हे पहिल्यापासून हे बोलण्या इतकं किंवा लिहिण्या इतपत मर्यादित होतं. पण खरंच मला असं वाटतं, आता तुला सांगू का, आत्ता अलीकडं मी हे स्पर्धा परीक्षेच्या गुंत्यात सगळीकडं आणि हे बऱ्यापैकी समाजाच्या युनिटीमध्ये जास्त ॲक्टिव्ह असल्यामुळं थोडंसं वाचनाकडं पण मला एक आवड होती. मी आठवड्याला 1 पुस्तक, आठवड्याला 2 पुस्तकं वाचून संपवायचे. कारण का, वाचाल तर वाचाल आपण म्हणतो, आणि ना पुस्तक म्हणजे एक मला नावरूपी होडी वाटते. कारण ना डॉक्टर APJ अब्दुल कलाम काय म्हणायचे माहिती आहे, त्यांच्या ज्ञानाची तुलना समुद्राच्या एका थेंबा एवढी करायची. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे की माझं ज्ञान म्हणजे समुद्राच्या एका थेंबा एवढा आहे. मग विचार कर, एवढा मोठा विद्वान माणूस जर त्यांच्या ज्ञानाची तुलना समुद्राच्या एका थेंबा एवढी करत असतील, तर आपलं ज्ञान म्हणजे त्या समुद्रात सुईच हरवावी एवढं ज्ञान पाहिजे. त्यामुळं वाचनानं आपल्याला खूप गोष्टी समजतात. म्हणजे तुला ना एकाच जन्मात जर अनेक जन्मांचं आयुष्य अनुभवायचं असेल किंवा एकाच जन्मात तुला अनेक जन्म जगायचं असेल ना, तर पुस्तकं वाचून बघायची, खूप छान. आणि तुला माहिती आहे का, पुस्तकं जो वाचतो, ज्याला आवड आहे ना,
त्याला समजेल की पुस्तकं का वाचणं गरजेचं आहे. कारण खूप छान एखादा, आता बघ आपण त्या साहित्य संमेलनामध्ये परवा गेलेलो, तर त्या ठिकाणी त्या एका सरांनी पण सांगितलेलं की वाचन का गरजेचं आहे. अरे एखाद्या आत्महत्या करणाऱ्या माणसाला सुद्धा एखाद्याची कविता वाचली तरी तो आत्महत्या करण्यापासून रोखू शकतो. इतकं वाचनात ताकद आहे. म्हणजे सगळ्यात म्हणजे मोठं अमृत कुठलं असेल ना तर वाचन आहे. आणि आत्ता अलीकडची मुलं मुली वाचनाकडं फार म्हणजे त्यांचा कल नाही आहे फारसा. कारण OTT प्लॅटफॉर्म आलेत, ॲमेझॉन प्राईम असेल, नेटफ्लिक्स असेल, हॉटस्टार असेल, यासारखी माध्यमं आहेत. ही माध्यमं वाईट नाही आहेत. म्हणजे मी खरं सांगते, मी सोशल मीडियावरती बऱ्याच ठिकाणी बोलली आहे, बऱ्याच ठिकाणी माझी व्याख्यानं झाली आहेत, तरुणाईंना मार्गदर्शन केले. पण ना सोशल मीडिया वाईट नाही आहे, पण आपल्या हातात आहे की त्या समाज माध्यम ते विधायकही नाही आणि विघातकही नाही आहे. पण त्या OTTचा खूप छान छान आहेत, सत्य घटनेवरती आधारित काही फिल्म्स असतात, वेब सिरीज असतात, आवर्जून पाहिला पाहिजेत त्या. पण इतकंही आपण व्हावत नाही. अरे मुलं अलीकडं ना रात्रभर 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्या समाज माध्यम म्हणजे सोशल मीडियावरती OTT प्लॅटफॉर्मवरती अपडेट असतात. फक्त त्या मुलांनी थोडंसं तिकडं न जाता पुस्तकांकडं लक्ष दिलं आणि वाचन केलं, एकदा ती आवड निर्माण झाली ना की हे व्यसन आहे. आणि मला तर खरं सांगू का, मला व्यसन कुठलंच नाही आहे, पण मला पुस्तकाचं व्यसन आहे, फार व्यसन आहे. आणि ते मला खूप अभिमान वाटतो की मला पुस्तकांचं व्यसन आहे. कारण मी दिवसभरातनं थोडं का होईना लायब्ररीत न गेल्याशिवाय मला जमतच नाही. कारण मला लायब्ररीची, मी 11वीपासून मला लायब्ररीची, सुरुवातीला तुला सांगते मी लायब्ररीला 1-2च तास बसायची, 2 तास ते पण जीवावाल्यागत. माझी आई मला रागावून पाठवायची, अगं जाऊन बस अभ्यासिकेमध्ये. पण आता मला ना 2चे म्हणजे 12-12 तास म्हटलं तरी लायब्ररीची इतकी. आणि वाचन मी FY आणि SYला असताना कंटिन्यू 2 इयर्स फक्त आणि फक्त अवांतर वाचनाचीच पुस्तकं. आणि आत्ता मी तुमच्यासमोर बोलतीये किंवा मोठमोठ्या ठिकाणी कार्यक्रमात जाते, व्याख्यानं देते, फक्त आणि फक्त पुस्तकांमुळेच. ग्रेट. माझं दुःख म्हणून एक पुस्तक आहे. हां. तेच लिहिलं मी. युजली त्याचा एक गमतीचा किस्सा सांगतो की एका मित्र आला होता कराडमध्ये, तर त्याला म्हटलं की विजया वितरण दुकान आहे आपलं कराडमध्ये, त्रिनेत्रनाथ जोशी सर ते ओनर आहे त्याचे. तर त्यांनीच माझं छापलंय, त्यांनीच इन द सेन्स की ते कोलॅबनेच होतं आमचं. तर त्या पुस्तकाचंच नाव आहे की लिहिण्यास कारण की दुःख. त्याचं सबटायटल असं आहे की पर्यावरण, अध्यात्म आणि बरंच काही. तर तो आला, तर तो म्हटला की पुस्तक आहे. म्हटलं विजया वितरणमध्ये जा आणि त्यांना म्हण की पुस्तक असं असावं. तो म्हटला मग काय म्हणू, मला प्रणयचं दुःख द्या का मला दुःख द्या हे म्हणू. तिथं तो खूप जोक झाला. सो जोक सपाट. त्यात एक लेख लिहिलाय वाचन नावाचा. तर माझं असं सेग्रिगेशन होतं की मनुष्य इव्हॉल्व्ह होत आलाय आणि इव्हॉल्वमेंटमध्ये ना सगळ्यात मोठा बदल झालाय त्याच्या मेंदूमध्ये. सो एखादा प्राणी आणि माणसामधला जर फरक आणि भेद करायचा झाला ना तर तो वाचन असू शकतो. उदाहरणार्थ की प्राण्याला मेमरी असते, एखादा कुत्रा त्याचा मालक ओळखतो, जे आपल्याला पण आहे, ते पण साम्य आहे. त्यानंतर तो म्युझिकला रिॲक्ट करतो, श्रवण, त्याला तो रिॲक्ट करू शकतो. भाषा पण त्यांची असू शकते, काहीतरी बोलण्याची लँग्वेज. पण जी वाचन ही गोष्ट आहे ना, मी बसलोय, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम शांत होतीये, माझे श्वास पण शांत होत आहेत आणि कम्प्लिटली कॉन्सन्ट्रेशननं मी ते ऐकतोय आणि तिथंच मी आणि ते शब्द आणि त्या गोष्टी ते विचार एक झालोय. सो ही जी आहे ना गोष्ट, ती एखाद्या प्राण्याला माणसापासून वेगळं करते. सो मी असं म्हणतो, त्या लेखामध्ये शेवटी लिहिलंय की रोज 30 मिनिटं तरी मनुष्य व्हा, बाकीच्या वेळी आपण प्राणी असतोच ऑलरेडी. खरंच आता अलीकडे हेच चालू आहे. सो दॅट्स माणसात नाहीये, खरंच नाही. सो एकूण मला स्वतःला ती सवय असू शकते, मी आहे ऍटलिस्ट दिवसातला 30 मिनिटाचा कमीत कमी. मी ना एका ठिकाणी वाचलेलं की आपण एक व्हिडिओ रील्स बघितलेली की आता त्या व्यक्तीचं मला नाव आठवत नाही, त्यांच्या ना बेडरूममध्ये एक पुस्तक आहे, हॉलमध्ये. म्हणजे जेव्हा आपल्या हातात मोबाईल घ्यायची वेळ येईल तेव्हा काय करायचं, कुठेही आता बाबा त्या सिनेमाचं शूट करत असतील, शूट करता करता मोकळा वेळ मिळाला की पुस्तकाचं एक पान का होईना. आणि ते मी अजून पण फॉलो करते. म्हणजे आत्ता अलीकडं मी ते बंद केलं, पण मला हे पुस्तक म्हणजे ते कुठं का जाईना आपण सोबत पुस्तक. भालचंद्र नेमाडेंचं कोसला नावाची एक कादंबरी आहे. म्हणजे ना पुस्तक आपल्याला रडवतात सुद्धा बरं का. ते मला त्या पुस्तकातनं सांगवीकरांचा जो आपल्याला 11वी का 12वीला तो धडाही होता मला वाटतंय. तर तो भालचंद्र नेमाडेंचा कोसला नावाची कादंबरी आहे. त्यामध्ये ते मणी नावाचं पात्र नाही का, देवी रोगाचं बघते मध्यंतरी चालू असायचं, देवीचे फोड असायचे. मग ते अक्षरशः ते पुस्तक वाचताना असं डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे पुस्तकं आपल्याला रडवतात. पुस्तकं हे आभासी आहेत,
पण खरंच एक म्हणजे चित्र आपल्यासमोर एक प्रोफाईल तयार करतात पुस्तकं. आणि म्हणून पुस्तकं नाही, ही गंमत तुला सांगू का, आता तुला मला कळेल, पण पुस्तक वाचल्याशिवाय कधीच कुणाला कळणार नाहीये. ग्रेट. आणि म्हणजे लोकांना असं वाटतं की दॅट इज बोरिंग ऍक्टिव्हिटी, बोरिंग ऍक्टिव्हिटी वाटते. हा, पण त्याचं कारणच हे आहे की तुम्ही असं काहीतरी घेतलंय जे बरं, तुम्हाला बोरिंग ऍक्टिव्हिटी वाटत असेल तर आता अलीकडे खूप छान छान प्लॅटफॉर्म आहेत, प्रतिलिपी सारखे आहे, त्यानंतर आणि एक आहे बघ, मला तेच आता की, ते मला नाव हेच आठवत म्हणायचं नाही, की- ऑडिओ सुद्धा बुक्स आहेत. Correct. पण नाही, मुलांचा कल नाही आजकाल त्याकडे. नाही, मनुष्याची जेवढा मी सायकोलॉजीचा आणि फिलॉसॉफीचा अभ्यास केला ना, त्यावरून मला असं वाटतं की बेसिक फंडामेंटल टेंडन्सीच आहे की समजल्यानंतरचा जो आनंद आहे ना, हो, कृष्ण हो. पण भगवद्गीतेत म्हणतो की तो एक श्लोकच आहे की ज्ञानात्माख्यम काहीतरी असंच आहे, तर तो म्हणतो की सगळ्यात मोठा आनंद काय आहे, तर ज्ञान. सगळ्यात भारी काय गोष्ट, ज्ञान. सो जी माहिती करून घेणं आहे ना, दॅट प्रोसेस इज समथिंग खूप हॅपीनेसची की आनंदाची प्रोसेस आहे. सो हो. ज्याला समजत नाही ना तो बोर होतो. आणि आता न समजायला तुला सांगायचं झालं तर आता सोशल मीडियावर इतकी छान छान माध्यमं आलीच आहेत की ChatGPT असेल, जेमिनी असेल, हा. काहीच मेंदूला जरा पण ताण देऊ शकत नाही. म्हणजे खरं आता मी सांगू का, माझ्याही मोबाईलमध्ये ChatGPT खूप छान आहे, जेमिनी, की जिथं आपल्याला गरज असेल तिथं आपण ChatGPT, जेमिनीचा. पण अलीकडं काय झालंय, मुलं स्वतःची जी आपली जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती खूप कमी वापरायला लागली. आणि तुला जरा जरी काय प्रॉब्लेम आला तरी ChatGPTचा वापर करतोय, जेमिनीचा वापर करतोय. म्हणजे ह्यातून एक गोष्ट जाणवते की आपण आपल्या स्वतःचे विचार कुठंतरी विसरायला लागलोय. अगदी खरं सांगायचं तर मध्यंतरी लोकसत्ताला लेख आलेला की ज्या मुलांना एकांत वाटतोय, म्हणजे एखाद्या मुलाकडे गर्लफ्रेंड नसेल, आता तर क्रेजच आहे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची, एखाद्या मुलाकडे गर्लफ्रेंड नसेल तर तो जेमिनी सोबत बोलतोय, हाय मला आज खूप एकटं एकटं वाटतंय, मी तुझ्यासोबत बोलू शकतो का? म्हणजे आणि खरं सांगू का, हे मुलं जेव्हा पुस्तकं वाचतील, आणि अजून इथून पुढे काय वाढून ठेवले काहीही माहिती नाही आपल्याला. त्याच्याकडेच येणारच आहे मी की तरुण हे जे गोष्ट आहे. मी रिसेंटली आय डोंट नो, पण एक अशी घटना घडली की आमच्याच एका रिलेटिव्ह मधली की एका 12वी झालेल्या, रिसेंटली 12वीची परीक्षा दिलेल्या मुलांना आत्महत्या केली. आणि स्टेटसला वगैरे ठेवून की मी जातोय, गुड बाय फ्रेंड्स, अँड दॅट्स व्हॉट इट इज, की आय एम गोईंग फॉर एव्हर, डोंट मिस, काहीतरी असंच होतं, रडायचं चिन्ह. त्यानं ही हँग्ड हिमसेल्फ आणि गेला, तो सुसाईड केला. त्याचं कारण नंतर होतं की कुठली तरी मुलगी काहीतरी नाही म्हटली वगैरे, असं सांगितलं टेंटेटिव्ह कारण, पण तेच असावं असं बाकीच्यांचा पण अंदाज आहे. सो मला असं वाटतंय की काय बदल वाटतो ह्या सगळ्या तरुणाईमध्ये सध्या. एवढं डेस्पिरेशन, एवढं एन्झायटी, एवढ्या काय म्हणू शकतो 18 वर्षच वय असेल, 18 पण 17-18 ह्या आसपास, हे कुठं निघालंय किंवा काय गोष्टी आहेत, हा बदल या गोष्टींचा विचार कसं जर होतं? केला तर खूप खूप खोलात जाऊन विचार करावा लागतो. या गोष्टीला फक्त एकटं म्हणजे जबाबदार नसतो, तर सगळं पूर्ण कुटुंबही कुठंतरी जबाबदार असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं, आता तू किंवा मी, आपण ह्या माध्यमातून, आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा माझ्या काही व्याख्यानांच्या माध्यमातून असतो, तू लाख सांगशील की हे चुकीचं आहे, प्रेम करायला पण एक प्रेम करा, तो काही गुन्हा नसतो, प्रेम करणं चुकीचं नसतं. पण तरीही मला असं वाटतं की अलीकडची, अरे 12वी म्हणजे खूप मोठं झालं. तुला उदाहरण सांगते की मी 3रीचा मुलगा माझ्याकडे होता, मी जिथं शिकवायला टीचर आहे तिथे 3रीचा मुलगा माझ्याकडे होता. मी सहजच आपलं त्याला विचारलं की काय रे, हातावरती छान असं नाव लिहिलेलं. मी म्हटलं हातावरती काय लिहिलेस? तर मला म्हटला की काय नाही मॅडम, असंच बहिणीचं नाव आहे म्हणला. तर पटकन खुडून टाकलं त्यानं. मी म्हटलं अरे बहिणीचं नाव लिहिलेस तर एवढं कशाला लाजायचं? 3रीचा विद्यार्थी आहे, लक्षात ठेव. बहिणीचं नाव आहे तर एवढं कशाला? नाही मॅडम, मानलेली बहीण आहे माझी. तर मी म्हटलं बरं, अरे मग असू दे की, किती छान म्हटलं रे, मानलेली बहीण. बघ, सख्या बहिणीवरती तुझं एवढं प्रेम नाही, पण मानलेल्या बहिणीचं नाव हातावरती लिहितोयस. तर मी म्हटलं तुझ्या मम्मीला सांगते बरं का. मला भीती पण वाटली, परत मम्मीला सांगते, कारण मुलांना खूप नको नको त्या गोष्टींचं नॉलेज आलंय आता. तर मी म्हटलं ओ मॅडम, हा विषय काय आमच्या घरी न्यायची गरज नाही, ती फक्त माझ्या वर्गातली बहीण आहे. मी इतकी शॉक झाली. हा 3री. आणि मॅडम, तुम्ही जर का माझा हा विषय घरापर्यंत नेला ना,
तर मग तुम्हाला बाकीच्या वर्गातल्या सगळ्या पोरांची कुंडली सांगाय मी मग कमी करणार नाही. तिसरीचा मुलगा असल्या भाषेत बोलतोय. Oh my God. मी हे बोलून रिकामी झाली, पण मला परत वाईट कशाचं वाटलं, यानं याच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं आणि ते माझ्या मागे लागलं तर. म्हणजे खरं सांगू, आता तू एखाद्याला म्हणजे तुझे ज्ञान पण देऊ शकत नाही, कारण त्याचा म्हणजे गैरउपयोग पण होऊ शकतो. कारण का, एखाद्याच्या तू तुझे चांगले संस्कार त्या व्यक्तीला द्यायला जाऊ शकशील, पण त्याच्या मनात ते नाहीये घेण्यासारखं, कारण तो त्या क्षणात प्रेमात आंधळा असतो. आता मला सांग, तिसरीचा मुलगा आणि हा 12वीचा मुलगा, हे सगळं कशामुळं वाढलंय? मला असं वाटतं की हे समाज माध्यमांमुळं वाढलंय. कारण नको त्या वयात, आता तुला बघ सांगते मी, डिजिटल नेटिव्ह आणि डिजिटल इमिग्रंट्स असे 2 प्रकार आहेत. आता डिजिटल नेटिव्हमध्ये काय येतं की 1997 नंतरची जी मुलं जन्माला आली आहेत ना, ती डिजिटल नेटिव्ह, म्हणजे ज्यांचा जन्मच मुळात ह्याच्या सोशल मीडियाच्या काळात झाला आहे. ते जन्माला आले तेव्हा यूट्यूब होतं, सगळी माध्यमं होती, इंटरनेट माध्यमं होतं, कॉलिंगची माध्यमं होती सगळी. म्हणजे आपला जन्म, आता तुझा माझाही जन्म ह्याच डिजिटल नेटिव्हमध्येच झाला आहे. आपल्यालाही समाज माध्यमं हँडल करायला फार ताप होत नाही. आणि दुसरा प्रकार तो डिजिटल इमिग्रंट. इमिग्रंट्स म्हणजे काय की वयवर्ष 40च्या पुढची सगळी ओल्ड, की हे ट्रॅडिशनल राहायला आवडतं त्यांना समाज माध्यमं विकसित, त्यांना आता ॲक्सेप्ट केलंच पाहिजे ही समाज माध्यमं. आता मोबाईलचा काळ आहे का, त्यांना हे ॲक्सेप्ट करावं लागतं, पण त्यांना हे सगळं शिकायला फार वेळ लागतो. मग ही मुलं इतकी हुशार झाली की यांना समाज माध्यमं, सोशल मीडियाशिवाय, आता मला खूप छान वाटतं की मी लहान होती तेव्हा मला तो बटनचा मोबाईल, म्हणजे मी 4थीला का 3रीला असताना तो बटनचा मोबाईल आमच्या घरात घेतला. बटन टच, आता स्क्रीन टच म्हणतो आपण, बटन टच म्हणूया. बटन टच मोबाईल त्या काळामध्ये 3रीला असताना मी आमच्या घरामध्ये आला. त्या अगोदर कॉइन बॉक्स होता, तेव्हा आपण फोनला फोन बांधलेला होता. आता आपण फोनाला बांधलोय, असं थोडक्यात झालंय. मग ते झालं. आणि आत्ता अलीकडं विचार केला, म्हणजे मला अजूनही छान वाटतं की ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता आमच्या घरात, आणि ते अँटिना असतो, अँटिना हलवायचा, मग रेंज आली तर तो टी व्ही लागणार, मुंग्या यायच्या टी व्हीला, म्हणजे खूप छान वाटतं. पण आताची जी मुलं आहेत ना, त्यांना जन्मल्यापासून, आता विचार कर, एखाद्या लहान मुलाला, 3-4 महिन्याच्या मुलाला काही खायचं म्हटलं तरी त्याला मोबाईल हातात द्यावा लागतो. आणि आपल्यालाही, आता मला सांग, आई वडील नोकरीला जात आहेत, त्यांना घरातलं सगळं आवरून जावं लागतं, त्यामुळे तीही काय करतात, नाही मोबाईल दिल्यावर शांत बसतोय, त्यामुळे आपण काय करतो, मुलांच्या हातात मोबाईल देतो. मग हे कितपत चुकीचं आहे. आणि परत फिरून मुद्द्याकडे यायचं झालं तर 12वीच्या मुलानं तू म्हणतोय सुसाईड केलं, त्यामागचं कारणं अशी आहेत की आत्ता मुलांना लवकर काही गोष्टींची समज आली. म्हणजे एक वय आहे की त्या वयात मुलांना काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे कळतच नाही आहे मुलांना. एक वयाचा टप्पा असतो बघ, तुला सांगते की एक 10वी 12वी आणि 13वी 14वी पर्यंत जी मुलं आहेत ना, ती मुले एका अशा वयात असतात की त्यांना काही समजत नाही, आपण काय करतोय, कुठल्या मार्गाला जातोय. आणि त्यानंतरचा दुसरा एक टप्पा की त्या मुलांना फक्त मग आपली जबाबदारी दिसत असते, नाही आता आपण मोठे झालो, आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यांना पैसा कमवणं महत्त्वाचं वाटायला लागतं. मग ती मुलं तेव्हा ह्या फंद्यात पडत नाहीत. आता दुसरी गोष्ट की मुलं अशी का वागतायत, असं वागण्यामागचं कारणही हे की कुठंतरी पालक जबाबदार आहेत. मी तुला परत हा विषय काढते जेव्हा आपण पालकांकडे जाऊ तेव्हा. पण मला असं वाटतं की पालक आणि पालकांचं त्यांचं कोऑर्डिनेशन कमी होतंय, म्हणून हे होतंय. सो मग अशीच म्हणलीस तुझे पालकांचं, लेट्स टेक दॅट सब्जेक्ट ओनली, तो टॉपिक घेऊयात की सध्या सगळ्यात मोठी गोष्ट जी वाईट होतीये जगात ते म्हणजे पालकत्व. ॲज अ प्रोजेक्ट म्हणून बघितला पाहिजे खरं तर त्याकडं, की सगळं लक्ष तिथं गेलं पाहिजे, कारण यू आर गोइंग टू क्रिएट अँड अपब्रिंग समथिंग ग्रेट फॉर द नेक्स्ट जनरेशन्स, आणि या सगळ्या गोष्टींसाठी, या अर्थसाठी, पृथ्वीसाठी वगैरे वगैरे. सो याकडे कसं बघतेस पालकत्व आणि ह्या सगळ्या गोष्टी? पालकांचं सांगायचं झालं तर आताच आपला प्रश्न होता की पालक याला कुठंतरी जबाबदार आहेत का. खरंच आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आत्ता मुलांच्यात आणि पालकांच्यात म्हणावं असं कोऑर्डिनेशन होत नाहीये. कारण पालक, आता हे सोशल मीडियाचा काळ आल्यापासून पालक काय करतायत, म्हणजे आई वडील आणि मुलं, पालकांच्याही हातात मोबाईल आहे, त्यामुळे मुलं आपोआपच मोबाईल हातात घेणार. त्याच ठिकाणी विचार केला आपण की बाबा आईनं जर का पुस्तक घेऊन बसली मुलांच्या समोर, तर मुलगा का मोबाईल घेईल, त्यालाही पुस्तकाचीच आवड निर्माण होणार ना. म्हणजे ह्याही गोष्टी मॅटर करतात. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मध्यंतरी लोकसत्तेला, म्हणजे 10वी 12वीची एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट लागल्यावरती मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढायला लागलं.
आत्महत्येचं प्रमाण वाढतंय यामागचा निष्कर्ष काय काढला तर आता बाबा माझी आई आहे, माझ्या आईचं माझ्याकडनं म्हणजे माझ्या आईची तेव्हा परिस्थिती नव्हती शिकण्याची, की नाही माझी तेव्हा परिस्थिती नव्हती म्हणून मला शिकता आलं नाही. मला कलेक्टर व्हायची इच्छा होती पण मला नाही होता आलं माझ्या परिस्थितीमधून. पण काही नाही, माझं जीवाचं रान होऊ दे, पण मी माझ्या मुलाला कलेक्टर केल्याशिवाय राहणार नाही. मग परत फिरून तोच टप्पा येतो की तुमच्या मुलाला त्यामध्ये इंटरेस्ट नसेल, की बाबा तू तुझं बंधन नाही ना लादू शकत, ॲज अ चॉईस त्या मुलाची, की तो काही त्याला जी इच्छा आहे. आणि तुला खरं सांगू का, तुमच्या मुलाला जर तू स्वप्न बघितलंस की नाही माझं स्वप्न नाही पूर्ण झालं, मी त्याला कलेक्टर केल्याशिवाय राहणार नाही, काहीही होऊ दे, वाटेल ते होऊ दे, पण मी त्याला कलेक्टर करणार. पण तुझ्या मुलाला जर कलेक्टर व्हायचं नसेल, त्याला जर डॉक्टर व्हायचं असेल तर हाही प्रश्न येतो. मग तू कितीही कलेक्टरचे मोठे मोठे क्लास लाव, काहीही कर, तो होणारच नाही कलेक्टर. त्याला डॉक्टरच व्हायचं आहे ना. म्हणजे हे पालकांनी कुठंतरी मुलांना हा खूप, आणि आता ह्या गोष्टींना खूप मुलं सामोरे जात आहेत, की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि मुलांची जी स्वप्न आहेत, तुम्ही मुलांना जे व्हायचं आहे ना त्याकडं कल द्या आणि मुलांनी त्यांच्या स्वप्नांना तुम्ही पाठबळ द्या आणि हे करा, असं मला वाटतं. ग्रेट. नाही खरंच पालकत्वावरती खरं तर आणि आजकाल सगळ्यात महत्त्वाचं तुला सांगते की आता मुलांमध्ये आणि आईमध्ये, विशेषतः मुलगी आणि आईमध्ये मला असं वाटतं की मैत्रिणीसारखं नातं निर्माण झालं पाहिजे. कारण तुला खरं सांगू, आत्ता अलीकडं मुलींचं पळून जायचं प्रमाण फार वाढलं आहे. म्हणजे मी फार बोलणार नाही कारण मी अनेक गोष्टींना यामध्ये आमच्या घरात वगैरेही वातावरण हे सगळं मी खूप गोष्टींना सामोरे गेले. पण सगळ्यात महत्त्वाचं, मुलीचं पळून जाण्याचं प्रमाण वाढण्यामागचं कारण आहे की मुलीच्यात आणि आईच्यात संवाद कमी होत चालला आहे. मला सांग, मला असं वाटतं बाबा माझी आई कशात जरी अभ्यासात जरी कमी असली ना तरी ती ज्ञान देण्यात, माझे वडील नेहमी बघ, कुठल्याही घरातल्या कर्त्या पुरुषाला पैसे कमवण्यासाठी घराच्या बाहेर जावंच लागतं. मग आईची जबाबदारी असते की आईनं आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना व्यवस्थित ट्रीट करणं, आपल्या मुलांना योग्य ते संस्कार देणं. मग आईही कुठंतरी कमी पडती का? दुसरी गोष्ट अशी की मुलीच्यात आई आणि आईच्यात मैत्रिणीसारखं नातं का नाही आहे? मला असं वाटतं की एखादी मुलगी ना, एखाद्या मुलगीला, मग ती 7वीची असू दे, 8वीची असू दे, 10वीची असू दे, शाळेमध्ये एखादा मुलगा आवडला तर तिनं आईला येऊन म्हटलं पाहिजे, आई अगं आज एक मुलगा बघितला, मला खूप खूप आवडलाय तो मुलगा, असला खतरनाक दिसतो, आई काय पण म्हण ग, मला त्याला प्रपोज करायचंय, मला तो मुलगा फार आवडतो. म्हणजे खरंच विचार कर, आताच्या मुली हे बोलत नाहीये. आई काय म्हणणार? बघ, कुठल्याही आईला ह्या गोष्टी नाहीच आवडत आहे. म्हणजे मीही या मताची आहे. तू आता कितीही आपण बाहेरच्या समाजात वावरत असलो, लव्ह मॅरेज हे करत असलो, पण तरीही मी या गोष्टीच्या थोडीशी विरोधात आहे. मला असं वाटतं की का हे करावं? हे बघ, आपण एका ठराविक वयात आलो, वयाच्या त्या टप्प्यामध्ये आलो, आपले आईवडील आपलं वाईट करणार आहेत का? म्हणजे आज या माध्यमातून मला कोणीही जरी ऐकत असेल तरी मी हेच प्रत्येक मुलीला सजेस्ट करेन की आपले आईवडील आपल्या काहीच वाईट करणार नाही आहेत. त्यामुळं आपण एका ठराविक वयात आलो की ते आपल्यासाठी खूप छान स्थळ बघणार आहेत, आपलं काहीच वाईट होणार नाही आहे. मग हा पळून जाण्याचा किंवा आईवडिलांना एखादं स्थळ मान्य नसेल तर पळून जाण्याचा काय प्रश्न येतो? काय मिळतं हे पळून वगैरे जाऊन? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की एखाद्या आईवडील, हे बघ, समाजात मी तुला मगाशीही म्हटलं, अन्न, वस्त्र, निवारा ह्याबरोबर स्वतःची ओळख आणि इज्जत फार महत्त्वाची झाली आहे. कारण नाव कमवायला जेवढा वेळ लागतो ना तेवढा गमवायला वेळ लागत नाही आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अरे, त्या मुली जेव्हा पळून जायच्या तयारीत असतात ना, त्या क्षणभर सगळं विसरतात की काय, कोण आहे. अरे, कितीतरी केसेस आहेत आता माझ्या समोरच्या, माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी जेव्हा पळून जातात, पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा जातात ना, माझ्या बापाने मला खूप त्रास दिला आहे, माझ्या आईनं. अरे, मध्यंतरी तर लोकसत्ताला लेख आलेला की मुलगीनं त्या मुलाशी विवाह होऊ दिला नाही म्हणून बापाला मारायची सुपारी दिली त्या मुलगीनं आणि लांब जाऊन ते दृश्य बघत होती. म्हणजे हे कितपत योग्य आहे? आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी, अरे तुला सांगते, जन्माला आल्यापासून आपल्यासाठी जो खर्च केलाय ना, आणि आयुष्यात तुम्ही कितीही कमवा तरी तो खर्च भरून निघणार नाही इतका आपल्या मुळात आपल्या आईवडिलांनी आपल्याला ही दृष्टी दिली आहे ना, हेच खूप मोठं केलंय. त्यामुळे प्रत्येक मुलीनं हा विचार केला पाहिजे आणि पालकांनीही आपल्या आईवडिलांबरोबर म्हणजे मुलांबरोबर असं वागलं पाहिजे की त्यांच्याबरोबर, हे बघ, घरी काय, आता मला सवय आहे, मला माझ्या छोट्या बहिणीला आणि माझ्या भावाला, इवन आमच्या घरात सगळ्याच फॅमिलीत काहीही होऊ दे, घरात येऊन सांगणं, आई अगं आज असं असं झालं,
बाबा आज असं असं झालं आमच्या कॉलेजमध्ये, शाळेत, काहीही होऊ द्या, अगदी निगेटिव्ह जरी कोण काय बोललं, पॉझिटिव्ह जरी बोललं, म्हणजे ते आम्हाला सवयच लागली आहे पहिल्यापासून की काहीही होऊ दे घरी येऊन सांगायचं, कुठलीच गोष्ट लपवायची नाही. मग हे केव्हा होतं, जेव्हा आईशी आपलं बॉन्डिंग छान आहे, वडिलांशी आपलं बॉन्डिंग छान आहे, तेव्हा ह्या गोष्टी होत राहतात. म्हणजे या मुलींचं सुद्धा पळून जाण्याच्या ह्याच्यामध्ये म्हणा किंवा मुलांचं म्हणा, यामध्ये पालकही तितकेच जबाबदार आहेत असं मला वाटतं. ग्रेट. ॲक्च्युली ना 30ल्या 35ल्या महिला, मी ऐकलंय हे कुणाकडून तरी की युजली एकमेकींना चिडवत असतात ब्रेस्ट साईजवरून, मोठा आहे छोटा आहे वगैरे वगैरे, ज्याला मी असं कन्सिडर करतो की बॉडी ऑब्जेक्टिफिकेशन स्वतःच करत आहेत ते. आणि खूप वाईट आणि ह्या पद्धतीनं जरी त्या चिल रिलॅक्समध्ये करत असल्या ना तरी दॅट इज नथिंग बट द बॉडी ऑब्जेक्टिफिकेशन, राईट. आणि आत्ताचे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सो कॉल्ड आहेत ज्या मुली, त्यांचंही ते जे बॉडी ऑब्जेक्टिफाईंग करून दाखवणं आहे ना गोष्टी, तर ज्या नॉर्मल ज्या पोरी असतात तर त्यांचं इन्सिक्युअर होतात की अरे माझी ब्रेस्ट साईज एवढी कमी आहे किंवा वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. सो या 30-35ल्या ज्या स्त्रिया आहेत ज्या एकमेकींना त्या ब्रेस्ट साईजवरून चिडवत आहेत किंवा इवन जाणाऱ्या इतर महिलांना वगैरे ते ऑब्जेक्टिफाईंग करत आहेत, मग ते चेष्टा करण्याच्या का दृष्टीनं असेल ना, मग त्यावेळी मला हा प्रश्न पडतो की त्यांची मुलं आहेत, त्यांच्या मुले आहेत, ते काय शिकवणार आहेत. म्हणजे रेप का नाही तर वाढणार आहे, जर मग तुमच्या मुलांना तुम्ही काय शिकवणार आहे. जर एखादा मुलगी ना की याला पालकच कुठेतरी जबाबदार आहे, पालक म्हणण्यापेक्षा विशेषतः आई जबाबदार आहे. येस, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट की ते शिकवलं गेलं पाहिजे. म्हणजे त्यांनाच स्वतःला नाहीये, म्हणजे मला असं लिटरली वाटतं की पालकांचे वर्ग घेणं खूप जास्त महत्वाचं आहे आता ना की मुलांच्या घेण्यापेक्षा. कारण जिथं नाहीये तर काय ते जात्यात नाही तर सुपात कुठून येणार, जे अशी आहे ना गोष्ट ती लिटरली झाली पाहिजे, जात्यात आधी आणलं पाहिजे. आणि खरंच आता काय होतंय, स्त्री स्त्रीला कधीच वर जाऊ देत नाहीये बघ. तुला ही गोष्ट म्हणजे आता खरंच आहे, तुला मी खरं सांगते की स्त्री ना स्त्रीला कधीच वर जाऊ देत नाही. आणि मला सांग, स्त्रियांना बऱ्याच ठिकाणी आता बंधनात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. आता मला सांग, मग अशी आपण ते सासर, लग्नानंतर मुलीचं बदलणं, हे सगळं सांगितलं, ह्याला जबाबदार कोण असते. एक गोष्ट मला आता तुला खरंच कॉमन गोष्ट सांगते मी, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला तर त्या स्त्रीच्या बांगड्या फोडायला, कपाळावरचं कुंकू पुसायला सगळ्यात जास्त घाई कुणाला असती, आता स्त्रीला असती. मग यामध्ये पुरुष येतात का बांगड्या फोडा पहिल्या तिच्या. म्हणजे मला एखादा आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल त्यामध्ये म्हणजे जाणून बुजून त्या विधवा स्त्रीला वगळलं जातं. म्हणजे मला असं वाटते की पुरुषांनी जरी हे स्त्रियांना बंधनात टाकण्याच्या परंपरा चालू केल्या असल्या ना, तरी ह्या पुढं आणि अस्तित्वात आणण्याच्या किंवा ह्या परंपरा अजून पुढं जपण्याचं काम कोण करतंय, तर स्त्री करते. म्हणून स्त्री ही स्त्रीची खरी शक्ती आहे, पण हे कुठल्या स्त्रियांना कळत नाहीये. आणि म्हणजे प्रत्येक स्त्रीला काय वाटते, माझं असं वाईट आहे ना तर तुझं पण तसंच वाईट झालं पाहिजे, मी अशी आहे ना, माझं जळतंय ना तर तुझं पण जळलं पाहिजे. म्हणजे खूप खूप गोष्टी ह्या सामोरे जात आहेत. आणि एक असा टप्पा येतो, आता तरुणाईवरती जेव्हा आपण बोलू तेव्हा मी तुला आणि पुढं विषय निघाल्यावरती सांगतेच की म्हणजे या गोष्टींना ना खरंच फिरून फिरून मी येते, मी एक स्त्री असून तुला सांगते, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये स्त्री ही जबाबदार आहे का, तर आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत अशा सांग. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आजची मुलं, म्हणजे आत्ता मुलींचा, आता आपण पळून जाण्याचा विषय काढलाच किंवा आई वडिलांचा विषय घेतला तर का मुली म्हणजे अनेक गोष्टींना आता मुलींना ट्रोल केलं जात आहे, आई वडील कुठंतरी कमी पडतायत, त्या फिरून फिरून आता तू जो विषय काढलास यामध्ये परत फिरून आई वडील म्हणण्यापेक्षा आई का येते, मुलांचा उद्धटपणा का. तर आता बघ एक म्हणजे कुटुंब पद्धती कशा आहेत की हम दो हमारे दो, किंवा आता एकच मुलगा मुलगी काय असेल ती, तर यामध्ये काय झालंय, वंश परंपरा चालवायची, मुलगाच पाहिजे हे ते चालू झालंय. मग यामध्ये काय होतंय, नाही आमचा एकुलता एक मुलगा आहे, त्यामध्ये मुलाचे लाड केले जातात. मग या लाडामुळं ते मुलं वाटेल त्या थराला जातात, वाटेल त्या थराला, अगदी आई वडिलांना सुद्धा उलटं बोलायला कमी करत नाहीत. मग हे कुठंतरी आई वडिलांना, आणि जे लाड जिथं करायचे तिथं ते लाड केले पाहिजेत, आणि या गोष्टी आई वडिलांनी खरंच ह्या स्टॉप इट केल्या पाहिजेत तिथेच, असं मला वाटतं. येस, ॲब्सोल्युटली राईट. सोशल मीडिया आणि त्याचे दुष्परिणाम, आणि खरं तर त्याचा इम्पॉर्टन्सही सांग आणि त्याचे दुष्परिणामही सांग, तू जे बघतीयस. कारण तू एक मास कम्युनिकेशनची विद्यार्थी आहेस. हो, विद्यार्थिनी, खरं तर विद्यार्थी ते पुन्हा जेंडर.
पण आणि तुझे त्यातले काय अनुभव आहेत तेही सांग मला. आणि आता सोशल मीडिया कसं प्रो ठरू शकतं आणि कसं आता परवाच अगदी तुला उदाहरण सांगायचं तर मला एक फील्ड व्हिजिट होती. मला अंगणवाडीचा सर्वे करायचा होता. आता काहीही झालं तरी हा माझा शेवटी प्रोजेक्टचा, नुकतीच माझी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण होतं आहे. आता मला पदवी मिळेल एका महिनाभरात पत्रकारितेची. तर मला फील्ड व्हिजिट होती अंगणवाडीचा सर्वे आणि मी तो करायला गेली. खरं तर हा माझा फक्त मला मार्क मिळणं माझ्यासाठी अपेक्षित होतं आणि युनिव्हर्सिटीला माझा रिपोर्ट जाणं महत्त्वाचं होतं. पण मी त्या अंगणवाडी शाळेमध्ये गेले. त्या ICDS विभागाअंतर्गत ज्या काही अधिकारी आहेत त्यांना मी भेटले. तर तिथे गेल्यावरती ना म्हणजे एक भावनिकता काय असते आणि आपल्याला ग्राउंड लेवलवरती जाऊन काम कसं केलं पाहिजे ह्या गोष्टी मी शिकले. सगळ्यात महत्त्वाचं तिथे गेल्यानंतर मला एक गोष्ट जाणवली की त्यांना असं वाटलं की काही नाही, आपल्याकडं कॉमन सगळेच प्रश्न घेऊन येतात पण कोण ते प्रश्न पुढंपर्यंत नेत नाही. आता माझा म्हणजे मी हेच ठरवून घेते, मला काय माहीत की मला अशा अनुभवांना तिथं सामोरे जावं लागणार आहे. मी तिथं नॉर्मल गेली, माझ्या डोक्यात एवढं की मला आउट ऑफ मार्क मिळले पाहिजेत युनिव्हर्सिटीकडून सर्वेसाठी. मग तिथं गेल्यानंतर नाही मॅडम तुम्ही खरंच आमची दखल घ्याल का. मग मी खूप छान बोलले त्यांच्याशी, इतकं छान ट्रीट केलं त्यांच्याकडनं. खरंच मी ना क्षणभर विसरले की हा माझा प्रोजेक्ट आहे आणि मला हा प्रोजेक्ट युनिव्हर्सिटीत जमा करायचा आहे आणि याची मला 100 मार्क मिळणार आहेत हे मी विसरून गेले. मी त्यांच्यामध्ये एक काहीतरी म्हणजे ऑफिसर असल्यासारखं मी त्यांना हे केलं, ट्रीट केलं की खरंच यांच्या समस्या. आणि कसं होतं आत्ताच्या अलीकडच्या अधिकाऱ्यांना म्हणजे त्या स्वतः सांगत होते की अहो आमच्या मॅडमला किंवा सरांना जेव्हा खुर्चीवरची मिळाली ना की ते विसरून जातात, खालच्या लोकांना सगळ्या आपल्या कनिष्ठांना विसरून जातात. मग मी त्यांच्याशी इतकं छान ट्रीट केलं, इतकं ग्राउंड लेवलवरती जाऊन मी बोलायला लागले की त्यातल्या एक महिला मला म्हणाल्या की मॅडम तुमच्यासारख्या जर का अधिकारी आम्हाला लाभल्या तर आमचं आयुष्य किती छान होईल, आम्ही किती हसत हसत काम करू. म्हणजे मी तुला परत फिरून त्या मुद्द्यावर येते की मला असं जगायचं आहे की माझं जगणं इतरांच्या आनंदाचं कारण झालं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की खरंच. आणि सोशल मीडिया म्हणशील ना तर सोशल मीडिया अजिबात वाईट नाही आहे मला, कारण मी बऱ्याच ठिकाणी मी अगदी आपल्या कराडमध्ये मी जेव्हा कराड शहर पोलीस स्टेशनला माझ्या या विषयावरती समाज माध्यमांवरती जेव्हा ब्ल्यू व्हेल चॅलेंज नावाची गेम होती, तुला आठवत असेल ते हातावरती ब्ल्यू व्हेलचं ते टास्क असायच्या त्यांना, त्यावरती मी आपल्या कराड कोल्हापूरचे महानिरीक्षक होते विश्वास नांगरे पाटील सर, तेव्हा मी कराडचं नेतृत्व करून आपल्या कराड शहराचा प्रथम क्रमांक मिळवून दिलेला. सोशल मीडियावरती मी बोलत होती की कुठलंच माध्यम वाईटही नाहीये आणि चांगलंही नाहीये. पण आत्ता अलीकडं आपण सगळे या जाळ्यात अडकलोय, कारण व्हॉट्सअप फेसबुक सारखं अफवांचं पीक फुलवणारं माध्यम आहे. मला तर वाटतं अफवांचं पीक आहे थोडक्यात. ते कशात येतं तर व्हॉट्सअप सारख्या शेतीत येतं, फेसबुक सारख्या शेतीत येतं. आणि खरं सांगू का, एक युवा शक्ती म्हणजे काय असती, माझ्या काकांनी, मी जेव्हा लहान होती 11वीत असेल तेव्हा मला वाटते 10वी-11वी, तेव्हा माझ्या काकांनी तेव्हा मला एवढं काही अभ्यासाचं ज्ञान नव्हतं आणि युवा म्हणजे काय, युवाची व्याख्याही मला माहीत नव्हती. वयवर्ष 11 पासून 19 पर्यंत त्यांना आपण टीन एज म्हणतो बघ, 19, 18, 17, त्याला टीन एज. टीन एज म्हणजे काय की किशोरवयीन मुलं आपण थोडक्यात म्हणतो. पण म्हणजे वयवर्ष 25 ते 28 वयोगटातील तरुणांना आपण तरुण असं, युवा असं म्हणतो. म्हणजे युवा शक्ती म्हणजे देशाच्या संपत्तीचं विश्वस्त असतं, प्रचंड उत्साहाचं भांडार असतं आणि म्हणजे संपूर्ण तीरावरील जर मनात आणलं ना तर प्रचंड पावसानं संपूर्ण तीरावरील जीवनाचा विध्वंस करून टाकते. पण एका गोष्टीचा विचार कर, याच तीरावरती जर का आपण संयमाचं धरण बांधलं, त्यात हेच शिक्षण म्हणजे हेच पाणी, त्याच धरणातलं पाणी जर का आपण शिक्षणाच्या विद्युत केंद्राकडे वळवलं तर तयार होणारी जी वीज आहे ती राष्ट्राला समृद्ध संपन्न करणारी वीज आहे. हे कुठंतरी म्हणजे युवा शक्तीची व्याख्या मला अशी वाटते की हे कुणीतरी समजून घेतलं पाहिजे. आणि आत्ताची युवा शक्ती हेच विसरून जाते की आपलं सगळं काही, आता तुला सांगितलं, एखाद्याला एकांत वाटला तरी तो ChatGPT जेमिनी सोबत गप्पा मारतोय, हाय जेमिनी, हॅलो गुगल, मला आज एकटं एकटं वाटतंय, मला गर्लफ्रेंड, मला काय म्हणतो रे आपण ते काय होतं, ब्रेकअप, माझा ब्रेकअप झालाय, मी तुझ्याशी गप्पा मारू का. म्हणजे इतकं हे कशामुळं झालं तर समाज माध्यम. कुठलीही गोष्ट वाईट नाहीये पण काहीतरी त्याला मर्यादा आहेत ना. आपल्या आईवडिलांनी आपल्याला, आता मी तुला खरं सांगते, मला माझा खूप गर्वही वाटतो की मला माझ्या आईनं फेसबुक चालू करायला, अगं ऐश्वर्या तू काय करतेस हे समाजाला तरी कळू देत. फिरून मी त्या मुद्द्यावरती की अन्न, वस्त्र, निवारा आणि स्वतःची ओळख खूप गरजेची आहे. मग माझ्या आईनं
तिनं मला सांगितलं की अगं ऐश्वर्या कर की फेसबुक इंस्टाग्राम चालू, तू काय करतेस ते सगळ्यांपर्यंत पोहोचू दे. मग मी फेसबुक त्या निमित्तानं चालू केलं. पण या मर्यादा आहेत. आपल्या आईवडिलांनी आपल्याला समाज माध्यमांचा वापर करण्याचं स्वातंत्र्य दिले, त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ द्यायला नाही पाहिजे आजकालच्या मुलामुलींनी. आणि यासाठी बघ तुला सांगते, कुसुमाग्रजांनी खूप छान सांगितलंय की 50ची उमर गाठली, 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनवितो हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलांचा दिव्य वारसा प्रियपुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखांचे करुण पूजन, घुबडांचे व्रत वरू नका. करमणुकीच्या गटार गंगा, त्यात तयाला क्षाळू नका, मीच विनवितो हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. म्हणजे राशन कार्डाच्या मागे रेशन कार्डच्या पाठीमाग आहे. खरं सांगते, भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा ते रेशन कार्ड वरती आहे. मला सांग, ते वाक्य कुसुमाग्रजांच्या काळात मोबाईल होता का, कुठली समाज माध्यमं होती का? पण त्या काळातली आत्ता ती कविता आपल्याला, म्हणजे मी तुला म्हणले ना, वाचन, आपण मगाशी मुद्दा काढला, वाचनात किती ताकद आहे, ही ताकद आहे वाचनात. आता मी जर काही कवितेची ओळ वाचली तर खरंच माझ्या मनावरती 100% परिणाम होणार. कारण माझं असं आहे की एखादी ओळ जरी वाचली ना तरी ती माझ्या मनावरती बिंबवते. म्हणजे मला, आणि मी पुस्तकं वाचल्याने एक गोष्ट शिकली की आयुष्यात कितीही प्रश्न असू दे, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. कुठलाच प्रश्न असा नाही, मला सांग, जर प्रश्नाला उत्तर नसतं तर ते प्रश्न अस्तित्वातच नसते ना. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे, फक्त आपली समस्या ही आहे की आपण ते शोधत नाही आणि आपण वास्तविकतेकडे जात नाही. असं थोडक्यात समाज माध्यमांचा वापर मोजका केला पाहिजे. खूप छान आहे, फक्त त्याचा वापर खूप व्यवस्थित केला पाहिजे. सो काही महिन्यांपूर्वी का की मागच्या वर्षी, आय थिंक मागच्या वर्षीच, मी एक घटना ऐकली होती की फलटणमध्ये एका मुलीनं आत्महत्या केली. तिचं कारण काय होतं तर तिला एक मुलगा भेटला, इंस्टाग्रामवरती बोलणं सुरू झालं, ती प्रेमात पडली बाय डिफॉल्ट, फक्त बोलण्यावरनं, आणि प्रेमात पडली आणि तिला भेटायचं होतं. एवढं की लग्न वगैरे करूया तिथपर्यंत झालं. पण त्या अकाउंटवरून काही दिवसात असा मेसेज आला की तो टाळाटाळ करायला लागला, त्या अकाउंटवरचा जे आहे व्यक्ती तो. आणि थोड्या दिवसात असा रिप्लाय आला की तिला खूप ट्राय केला तिनं खरं तर, पण त्याला काही रिप्लाय नाही आला. पण काही दिवसानंतर त्या अकाउंटवरून त्या मुलीला असा रिप्लाय आला की मी त्याचा वडील बोलतोय, तो वारला, काइंड ऑफ डेथ झाली वगैरे वगैरे असं झालं. तर ह्या मुलीनं गळफास लावून आत्महत्या केली. नंतर रिपोर्टमध्ये असं आलं पोलिसांच्या की ते अकाउंट फेक होतं. तिच्याच मैत्रिणीनं हिला हे काय बरं फेक काइंड ऑफ करण्यासाठी किंवा प्रँक करण्यासाठी केलेलं होतं. आणि ते एवढं झालं की बास. मला त्यातनं एक असा लूफॉल सापडला की म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला बघितलेलं नाहीये, आवाजही ऐकलेला नाहीये, ती काय दिसते, कशी दिसते, काय नेमकं काय कळलं नाही, फक्त बोलण्यावरून एवढं की बरं विश्वासार्हता पण ती किती असू शकते एखाद्या व्यक्तीची, की तो एवढा कसा काय विश्वास ठेवलाय त्या व्यक्तीवरती की तो वारल्यानंतर तुम्ही पण गळफास लावून आत्महत्या करताय ना. ह्याची चौकशी केली की ते खरं होतं, चुकीचं होतं, काय होतं काही माहिती नाहीये. सो ह्या डेटिंग कल्चर आणि ह्या गोष्टींबद्दल काय म्हणणं आहे की हे आंधळं किती होत चाललंय, हे प्रेम आणि या सगळ्या गोष्टी. व्हॉट डू यू थिंक? खरं काय बोलायचं ह्या गोष्टीला. मीही बऱ्याच, म्हणजे आता हे तू प्रकरण सांगितलंस ते मीही मध्यंतरी, आणि अशा भरपूर केस अलीकडं झाल्यात. सगळ्यात महत्त्वाचं तुला खरं सांगायचं तर फेसबुकला म्हण, इंस्टाग्रामला म्हण, आपल्याला ते लोकांचा म्हणजे स्वभाव, आता आपण म्हणजे थोडंसं आपल्या बिहेवियरवरनं लोकांचं कळतं. आता मला फेसबुकला अनोन पर्सनची एखादी रिक्वेस्ट असली, म्हणजे थोडक्यात मी जागरूकता सांगते की आपण कसं जागरूक असलं पाहिजे. एखाद्या अनोन पर्सनची मला जर का रिक्वेस्ट आली तर मी काय करते, खाली जे हे असतात फ्रेंड सर्कल असतो, त्या फ्रेंड सर्कलमध्ये आपण बघतो की कोण आहे, कुणाच्या थ्रू हा फ्रेंड्स आहे, यानं कुणाला बाबा फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे केली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी त्या माणसाला लगेच जज कसं करते, एखाद्याला बाबा आपण मेसेज केलाय, खरंच तू एका व्यवस्थित आणि म्हणजे ह्याचा विचारांचा असशील तर तुम्हाला लगेच हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, हां ओळख असेल तर ठीक आहे.
दररोज एका तासाला हायचा मेसेज करणं, मी तुला रिप्लाय पण देत नसेल तरी तुम्हाला हायचा मेसेज करतोय, म्हणजे याचा अर्थ काय की तू मला अडकवण्याचा, म्हणजे मी खरं सांगते सगळेच असे आहेत असं नाही म्हणत, नाही तर एखाद्याचा गैरसमज व्हायचा, कुणी माझा जर का आता व्हिडिओ बघितला तर गैरसमज व्हायचा की आपण पण हिला असा हायचा मेसेज करतो आणि रिप्लाय येत नाही, म्हणजे तो गैरसमज नसावा. हे बघ, मला जरी कुणाचा हायचा मेसेज आला, हां नमस्कार असा मी मेसेज करते, आपण मला ओळखता का, कारण फ्रेंड रिक्वेस्टवरनं खाली आपल्याला जी फ्रेंड लिस्ट आहे त्यामधनं लक्षात येतं की बाबा हा कुणाचा थ्रू, एखादा आपला अनोन पर्सन नाहीये. हे बघ, आपण तेवढे मॅच्युअर आहोत, आपल्याला तुला समाज माध्यम वापरायचा अधिकार दिलाय, अधिकार म्हणण्यापेक्षा एका एजमध्ये तू ते समाज माध्यम वापरतोयस, तुला का वापरतोयस, कारण तुला तेवढी मॅच्युरिटी आहे ना. मग मला कळत नाही की हायचे मेसेज येत आहेत, आपण काय चाललंय, कुठे राहता, काय करता, आपल्यालाही लिमिट पाहिजे ना. समोरच्या येणाऱ्या प्रश्नाला आपण काय उत्तर दिलं पाहिजे, हे कुठंतरी मर्यादा असली पाहिजे. माझ्या आत्ता तुला खरं सांगते, एक नाही म्हटलं तर 1,500-2,000 आहेत अनोन रिक्वेस्ट आहेत, कुणी आपल्या ओळखीचंच नाही. कशाला, आपण जे आहोत ते आपल्या लोकांपर्यंत जात आहे, माझं जे काम आहे ते माझ्या लोकांपर्यंत पोहोचतंय, ज्या लोकांना आहे बघ बोलण्याची लोकांची भाषा आपल्याला लगेच कळते. मग या मुली एवढ्या मॅच्युअर आहेत तर या गोष्टींना का जात आहेत. प्रेम आंधळं असते, मान्य करते, पण परत फिरून तोच मुद्दा येतो की स्वातंत्र्य दिलंय, त्या स्वातंत्र्याचा घरात कुणाला भीत नाहीत, आईवडिलांची भीती नसते, आईवडिलांचे लाड, ते महत्त्वाची गोष्ट येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं फिरून एका मुद्द्याकडे येते, ते म्हणजे संगत. 10 आंब्यात जर एक आंबा नासका असला ना तर सगळे आंबे खराब होतात. म्हणून मला असं वाटतं की तुमचे, आता तू मला म्हणालास की मैत्रिणीनंच ते फेक मेसेजेस करत होते, तुमची मित्र कशी आहेत, मैत्रिणी कशी आहेत, हे तुमच्यापेक्षा आईवडिलांनीही बघितलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण आता मी तुला खरं सांगू का, माझी एकही अशी म्हटलीस ना, आहेत असे मित्रमैत्रिणी पण असे फार क्लोजली, म्हणजे की बाबा नाही मी माझा मित्राशिवाय, मी मैत्रिणीशिवाय मी जगूच शकत नाही. अरे एवढं आपण एखाद्याच्या अधीन नाही झालं पाहिजे. मला वाटते की नाही माझ्या मैत्रिणीशिवाय मी हेच होऊ शकत नाही, माझं काय असेल ते मेला मेला दिलदार काय म्हणतो की आपण ते, म्हणजे मी माझ्या मित्राशिवाय मैत्रिणीशिवाय राहू शकत नाही, माझा फ्रेंड सर्कल असा आहे. मला खूप भारी वाटतं, माझे सगळे फ्रेंड सर्कल ना वयस्कर लोक आहेत, मला खूप छान वाटतं. म्हणजे आता बघ, परवा साहित्य संमेलनाला एका गेले, तिथं खूप छान, म्हणजे माझ्या एका त्या मानपत्राच्या वाचनामुळं मी किती लोकांना कमवलं, हे मी माझी संपत्ती मानते. एवढ्या लोकांना एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेले की लोक, अनोळखी लोक येऊन बोलतात, किती छान तुमचा आवाज, तुम्ही किती छान बोललात, तुमचा नंबर द्या की आपण कॉन्टॅक्टमध्ये राहूया. मग इतकी छान मैत्री होत जाती. माझे शिक्षक माझे इतके छान मित्र आहेत, शिक्षिका माझ्या इतक्या छान मैत्रिणी आहेत की लहानपणीपासून माझ्या शिक्षिका मला अजूनही विसरल्या नाहीत. मी त्यांना, म्हणजे इतकं सुंदर, अगदी घरचे कोणते कार्यक्रम असू देत आम्ही जातो. मग मला काय वाटतंय, मैत्री ही तुझ्या माझ्या एका वयाचीच मैत्री असावी का, नाही, मैत्रीला वयाचं बंधन नसतं. मी तुला खरोखर सांगते, माझी सगळ्या वयस्कर आजी आजोबा अशी माझी मित्रमैत्रिणी आहेत आणि मला खूप छान वाटतं त्यांच्यासोबत रमायला, त्यांच्या आठवणी जाणून घ्यायला. ही मुलं आत्ता अलीकडे ह्या गोष्टी विसरल्यात. आणि दुसरी गोष्ट ना, मी खरं सांगते, मी एक मुलगी आहे, मी त्या वयातली मुलगी आहे, तरी पण मी सांगते की मुलगीच आजकाल खूप म्हणजे हे करते. आता तुला सांगायचं झालं तर मी ज्या कॉलेज एरियामध्ये राहते त्या कॉलेज एरियामध्ये आता मी माझ्या फॅमिलीसोबत राहते, पण आजूबाजूला जो हॉस्टेल एरिया आहे किंवा मुली, आता आमच्या कॉलेज भागामध्ये ना लॉजचं प्रमाण वाढले. लॉजचं मध्यंतरी खूप व्हिडिओ वर्तमानपत्रात आलेले, पोलीस लोकांनी वगैरे धाड टाकलेली की, पण प्रश्न एक पडतो की कॉलेज एरियामध्ये असं कोण काही तर तीर्थक्षेत्रही कोणतं नाही की बाबा लांबची लोक येणार आहेत राहायला, तोही विषय येत नाही. मग कॉलेजवरती लॉजचं प्रमाण वाढण्याचं कारण काय, खूप खोलात जाऊ दे बघ, सगळ्यांना कळतं, फक्त ना उगाच आव आणून लोक राहतात. मग कॉलेजवरती लॉजचं प्रमाण वाढतं का, मला सांग. ते एक वय असतं, पण त्या वयामध्ये एखादा मुलगा, हे बघ कुठलाच मुलगा असा डायरेक्टली त्या मुलीला दबावात आणू शकत नाही, फोर्स करू शकत नाही. तुझ्या आता मी तुला खरं सांगते, मी आता माझ्या एरियामध्ये मी 10 पोरांच्या खुळक्यात जरी उभी राहिली तरी माझ्याकडे कुणीच वाईट नजरेनं, कारण माझ्या नजरेत ती आहे का. तू जर का मला एखाद्या नजरेनं बघितलंस तर माझ्या हातात आहे ना, मी तुला कशी नजर द्यायची. का नाही एखादा मुलगा मला नजरेत पाडू शकत, कारण माझ्याकडे तू जी मला नजर देत
येतोयस ना, त्या नजरेला प्रत्युत्तर कसं द्यायचं हे मला माहिती आहे. मग कॉलेजवरती लॉज, मला सांग, त्या एकट्या मुलाचा घास नसतो रे लॉजवरती जायचं, त्या लॉजपर्यंत जायचं. त्या मुलगीचाही कुठंतरी हात आहे ना लॉजवरती जायचा. मग मला सांग, या प्रकरणात मुली अडकतात, पुढे कितीतरी गोष्टींना सामोरे जायला लागतं. आता दुसरा मुद्दा, मुलींचं किंवा मुलाचं एक ठराविक लग्नाचं वय असतं. त्या वयाच्या अगोदर बाबा घरातल्यांचा विरोध नाही, माझा बा ऐकणारच नाही, माझी आई ऐकणारच नाही, आपण पळून जाऊया. मुलगा, मी तुला खरं सांगते, बऱ्याच केस आहेत अशा की मुलगा काय म्हणतो की नाही, आपण थोडा विचार करूया, एकदा बोलून बघूया आईवडिलांशी. कुठलाच मुलगा पळून म्हणजे सगळेच मुलं म्हणत नाही, काय खूप विचित्र आहेत मुलं, त्यांच्याबद्दल मी हेच म्हणू शकत नाही, पण सगळेच मुलं असे नाही आहेत. पण आत्ता मला त्या मुलांसाठी बोलायचं आहे की जी मुलं ना ह्या असल्या नालायक मुलींच्या बळी पडून ना ते खूप धोक्यांना सामोरे जात आहेत. आणि काय मुली आहेत त्यांना कळत नाही आहेत. तर ही मुलं काय करतात, वय वर्ष 18 पूर्ण व्हायच्या 1-2 दिवस जरी, म्हणजे माझी मावशी काका आता पोलीस अधिकारी आहेत दोघंही. माझ्या मावशीकडं कोल्हापूरमध्ये पोलीस डिपार्टमेंट आहे, महिला विभाग आहे पूर्ण, तिच्याकडे रोज असल्या, त्यामुळे आमची सतत चर्चा असते की बाबा अशी केस आली, या केसमध्ये असं झालं तसं झालं. वय वर्ष 18 पूर्ण व्हायला 2 दिवस एका मुलीला होती, तर ती मुलगी मुलासोबत पळून गेली. आणि बाबा पळून गेली, घावली, एक 15-1 दिवसानं सापडली असतील. बघ, सगळ्यात फोर्स कुणी केला, मुलीनं केला. आपण पळून जाऊया, काय होत नाही, मला आईबाप माझे कधीच माझ्यासाठी मेले, आता तूच माझं सर्वस्व. पळून गेल्यावरती जेव्हा पोलिसांना घावतात तेव्हा त्या मुलीनं सरळ सांगितलं, ह्या मुलानं मला फूस लावून नेले. मग मला सांग की मुलं अरे खरं सांगत्या, नुसतं मुलीने एक स्माईल केलं झालं, मुलं तिथंच फसली. म्हणजे मला हे कळतंय. मी खरं सांगते तुला, मी माझ्या भावाला सुद्धा हे सांगितलंय, छोट्या भावाला, मी माझ्या सगळ्या आमच्या फॅमिलीतल्या सगळ्यांना सांगते, तुम्हाला एवढ्या सोन्यासारख्या 2 सख्या बहिणी आहेत ना, कुठल्या बहिणीला तुम्ही दिदी सुद्धा म्हणू नका. अरे आत्ताच्या केस अलीकडे अशा आहेत की एखाद्या मुलीला, म्हणजे मध्यंतरी जोक म्हणून आलेला, एका मुलीला हायचा मेसेज केला एका मुलानं, तर त्या मुलीनं मेसेज काय केला, पुन्हा जर मला हायचा मेसेज केला तर तुझ्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन. मुद्दा काय आहे इथं, मुलींना तो मेसेज करण्याचा नाही, दिलेल्या स्वातंत्र्याचा किती दुरुपयोग करतायत मुली. आता सर्रास तू या मलकापूर एरियामध्ये कॉलेजच्या इथं जा, मुलांपेक्षा कमी तुला सिगारेट ओढताना मुली दिसतील. म्हणजे हे कुठं चाललंय. मुलींना तुम्ही, मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण मान्य करतो, पण ही प्रगती जर सिगारेट ओढताना, ड्रिंक्स करताना दिसत असेल तर काय अर्थ आहे सांग. इट्स ॲब्सोल्युटली राईट. युजली मी असं म्हणतो, म्हणजे माझं एक असं उदाहरण असतं की ते तू गोष्ट ऐकली असशील, राजा, त्याला दिलेलं माकड असतं, तलवार असते, आणि राजा झोपलेला असतो, तो माकडाला म्हणतो की तलवार घे आणि रक्षण कर, माझं काइंड ऑफ माझी झोप नाही मोड झाली पाहिजे, ओके, झोप मोडली नाही पाहिजे. तो राजा झोपतो, सो त्याच्या नाकावरती माशी बसते आणि माकड उडवायला जातं, ते रप्पदिशीने नाक कापलं जातं. सो मला असं वाटतं की तो राजा म्हणजे समाज आहे, ती माकड म्हणजे लोक आहेत, सगळीच लोक खरं तर, आणि ती तलवार म्हणजे दिलेलं स्वातंत्र्य आहे. जर चालवता येत नसेल तर ते 100% त्या समाजाचं स्वतःचं नाक कापलं जाणार आहे, 100%. सो त्यामुळं जर त्याचा स्वैराचार होत असेल ना त्या स्वातंत्र्याचा आणि त्या सगळ्या गोष्टींचा, समाजाचं नाक कापलं जाणार, तुमच्या ती येणारच, कारण तुम्हाला स्वातंत्र्य वापरताच येत नाही प्रॉपर व्यवस्थितरित्या. त्यामुळं कसं वापरायचं हे समाजानं किंवा त्यातल्या लोकांनी सांगितलं पाहिजे व्यवस्थितरित्या. येस, ग्रेट. व्हॉट इज लव्ह टू यू? प्रेम म्हणजे काय तुझ्या मते? प्रेम म्हणजे, आता मी मगासपासून तुला सांगितलं की ह्या प्रेमाला मी तरी स्वतःहून कधी मान्यता देत नाही. लव्ह मॅरेज असेल, कारण मी माझ्या आयुष्यात आई वडिलांनी इतकं प्रेम कुणावरती करत नाही. आणि माझी फॅमिलीवरती मी खूप प्रेम करते. म्हणजे माझ्या आयुष्यात प्रेम म्हणजे पुस्तकं, लायब्ररी, मी जो अभ्यास करते स्पर्धा परीक्षेचा तो अभ्यास, थोडक्यात म्हणजे ना ते एक माझ्यावरती ओझं आहे. अभ्यास करताना मी खूप आनंद घेते की अभ्यास आपण जो करतोय, म्हणजे असं नाही माझ्या जीवावरती आलंय, मला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून मी अभ्यास, मग मला ते खूप वाईट वाटेल. पण अभ्यास करताना आनंद घेतला पाहिजे. आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी, माझे बहीण भाऊ, आई वडील, माझी सगळी फॅमिली इज कॉल्ड प्रेम, असं मला वाटतं. युअर लास्ट मेसेज, युअर लास्ट रिमार्क टू ऑडियन्स, टू मी, टू पीपल. सगळ्यांना एकच गोष्ट सांगेन की आत्ता आपण सगळेजण एका अशा टप्प्यावरती आहोत, काही जण सक्सेस आहेत,
पण तरीही अजून आपल्याला सक्सेस पाहिजे असतं किंवा मीही त्या टप्प्यावरती, म्हणजे आपण देशाच्या बाबतीत विचार करताना विकसित आणि विकसनशील असा विचार करतो. सेम आपण आपल्या ह्या म्हणजे करिअरमध्ये जर असा विचार करत असू, विकसनशील आहोत आपण सगळे. म्हणजे मी आता या पॉडकास्टच्या माध्यमातून बोलतीये, म्हणजे मी विकसित आहे असं नाही, मीही विकसनशील आहे. मी मगाशीही सांगितलं की आपलं ज्ञान समुद्रातल्या एका थेंबा एवढं नाही, समुद्रात सुई हरवेल एवढं आपलं ज्ञान आहे. आपल्याला खूप मोठं व्हायचं आहे आणि त्यासाठी मी एकच सांगेन की ध्येय माझे सूर्य, ध्येय माझे सूर्य आणि वाट आहे प्रकाशाची, वेग माझा वायूचा आणि गुरमी आहे तारुण्याची. वेग माझा वायूचा आणि गुरमी आहे तारुण्याची. वेग हा वायूसारखा पाहिजे आणि तारुण्याची गुरमी तर पाहिजेच आत्ता तुझ्या माझ्यामध्ये. वेग माझा वायूचा आणि गुरमी आहे तारुण्याची. उदासीनता आणि नैराश्य तर केव्हाच मागे टाकले, उदासीनता आणि नैराश्य तर केव्हाच मागे टाकले. उत्साह आणि चैतन्य आता सोबती माझे चाहले. मार्गात माझ्या येईल तो संपलाच तो पाहिजे, मार्गात माझ्या येईल तो संपलाच तो पाहिजे. मग काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायचे, काळ आला जरी तेव्हा मागे नाही हटायचे. वाटेवर प्रगतीच्या या, वाटेवर प्रगतीच्या या काळोख कोठेच नाही. संपली प्रतीक्षा आता, मार्ग माझा दूर नाही, मार्ग माझा दूर नाही. वा, खूप छान. एखाद्या भाषणाची जशी एंड होतो त्या पद्धतीने खरं तर केलास तू. सो हाऊ वॉज इट, कसं वाटलं? खूप छान वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एवढं छान प्लॅटफॉर्मवरती बोलवलंस. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉडकास्ट, मी घरी येताना आईला, आई माझ्या आयुष्यातला पहिला पॉडकास्ट, मला आशीर्वाद दे. पप्पांना मी तुला मगाशी पण सांगितलं की मम्मी पप्पा, लवची व्याख्या मी तुला सांगितली. फॅमिली, मी माझ्या मावशीला, जे मी आत्ता उल्लेख केला कोल्हापूरला असते ती, तिला मेसेज केला असं असं उद्या पॉडकास्ट आहे माझा पहिला, आयुष्यातला पहिला पॉडकास्ट आणि मला आशीर्वाद दे. म्हणजे खूप छान वाटतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद प्रत्येकानं घेतला पाहिजे. आणि आपण सगळेजण विकसनशील आहोत, प्रगतीच्या मार्गावरती आहोत. आणि कधीच आपण स्वतःला, मी मगाशी म्हणाले तुला की माउंट एव्हरेस्ट स्वप्न बघणाऱ्यांनी कधीच छोट्या मोठ्या टेकड्यांचा मोह नाही बाळगला पाहिजे. आणि सेम मी असं हे करते. ग्रेट. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. आणि खूप मजा आली मला एकूण चर्चा करून तुझ्याबरोबर. आणि आय एन्जॉयड इट. मला खूपच छान वाटलं. सो थँक्स फॉर युअर टाईम. नक्की भेटू नंतर दुसऱ्या एखाद्या विषयासह. नक्की. आणि यस, थँक्स फॉर युअर टाईम. थँक्यू. वेलकम. यस, बाय. बाय बाय.